नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पहिल्या सेशनला तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद। त्या सेशनमध्ये आपण डीसी सर्किट आणि एसी सर्किट डिस्कस केलं होतं। ह्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत 3 फेज सप्लाय आणि ट्रान्सफॉर्मर, ज्याचं वेटेज एक साधारणतः 2 ते 3 प्रश्नांचं असतं आणि हे जर प्रश्न तुम्हाला ॲक्वायर करता आले, ग्रॅप करता आले तर नक्कीच तो स्कोअर डिफरन्स मध्ये जाईल, बरोबर आहे। आता ह्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत विथ एमसीक्यू। ओके, तुम्ही जे काही एमसीक्यू आम्ही ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहोत ते तुम्ही इन्स्टंट सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा आणि कमेंट सेक्शन मध्ये तुमचा जे ऑप्शन आहे, करेक्ट ऑप्शन आहे ते टाकायचं, म्हणजे तुम्हाला व्हेरीफाय करता येईल की तुम्ही कितपत तुमचा अभ्यास झालेला आहे। ओके, ज्यांनी पहिला व्हिडिओ किंवा पहिलं सेशन आपलं बघितलं नसेल, मिस केलं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, तुम्ही तो नक्की ऐका आणि नक्की बघा, त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल। इथे आपण डिस्कस करणार आहोत 3 फेज सप्लाय। पहिल्या सेशन मध्ये जे विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले होते ते सुद्धा आपण काही हँडल करूया। एक प्रश्न असा होता की थेवेनिन्स थेरम किंवा नॉर्टन्स थेरम हे जेव्हा आपण सॉल्व करतो तर सिरीज आणि पॅरलल हे कसं ओळखायचं, आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना तो कन्फ्युजन येतो। कारण काय आहे की जर 2 रेजिस्टर असेल, 3 रेजिस्टर असेल तर इट इज ओके, पण जेव्हा मल्टिपल रेजिस्टर्स असतात तेव्हा मात्र प्रॉब्लेम जातो। मग अशा केसमध्ये एक की पॉइंट लक्षात ठेवायचा, वी जस्ट हॅव दॅट पर्टिक्युलर की पॉइंट। बघा की पॉइंट काय लक्षात ठेवायचा, सगळ्यात महत्त्वाचं, सपोज हा एक रेजिस्टन्स आहे, ओके, आणि दुसरा एक रेजिस्टन्स जोडलेला आहे। सरळ सरळ कळतं हे सिरीज मध्ये आहे का, कारण इथे एकच नोड जी आहे ती कॉमन आहे। म्हणजे 2 एलिमेंट मध्ये जेव्हा एकच नोड कॉमन असते, दिस इज अ कॉमन नोड बिटवीन दिस सपोज R1 अँड दिस रेजिस्टर R2, तर एकच नोड कॉमन आहे। हे टर्मिनल कॉमन आहे का, नाही। जेव्हा एकच टर्मिनल कॉमन असते, नेमका तो जो स्पेसिफिक कनेक्शन आहे ते कुठल्या टाईपचं कनेक्शन आहे, ते सिरीज टाईपचं कनेक्शन आहे। हे लक्षात ठेवा, कारण सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे। मग अशा वेळेस जेव्हा आपण एखादा पर्टिक्युलर कॉम्प्लिकेटेड नेटवर्क डिस्कस करतो, फॉर एक्झाम्पल हे एक रेजिस्टर आहे, ओके, इथे दुसरा रेजिस्टर आहे, त्यानंतर इथे तिसरा रेजिस्टर आहे आणि हे पॅरलल आहे। मग आता या केसमध्ये एक लक्षात ठेवा, हा जो रेजिस्टर आहे याला R1 म्हणूया। R1चं हे जे टर्मिनल आहे हे याला कसं आहे, या पर्टिक्युलर रेजिस्टरला कॉमन एकच आहे, कारण हे दुसरं टर्मिनल याला कनेक्ट आहे का, नाही। मे बी इकडे एखादा पॉवर सप्लाय असू शकतो। म्हणजे ह्याचा अर्थ हे रेजिस्टन्स आणि हे रेजिस्टन्स कसं आहे, सिरीज मध्ये आहे। पण कधी, सुरुवातीला हे पॅरलल तुम्हाला सॉल्व करावं लागेल, ओके। कारण हे जर 2 टर्मिनल आपण बघितले किंवा हे 2 रेजिस्टर जर बघितले, हा एक रेजिस्टर आहे, हा दुसरा रेजिस्टर आहे, जर व्यवस्थित बघितलं तर इथे एक कॉमन टर्मिनल आहे आणि इथे कॉमन टर्मिनल आहे। याचा अर्थ या 2 रेजिस्टन्स मध्ये काय आहे, दोन्हीही नोड कॉमन आहे। जेव्हा दोन्ही नोड किंवा दोन्ही टर्मिनल हे कॉमन असतात एखाद्या पर्टिक्युलर सर्किट मध्ये, त्या पॅरामीटरचे, ब्रांचेसचे, त्यावेळेला ते जे कनेक्शन आहे ते कनेक्शन कसं आहे, पॅरलल कनेक्शन आहे। म्हणजे हे 2 रेजिस्टन्स कसे झाले एकमेकांना पॅरलल, आणि हा रेजिस्टन्स आणि हे 2 रेजिस्टन्स किंवा याचं जर इक्विव्हॅलंट काढलं तर हा एक रेजिस्टन्स तयार झाला, हा दुसरा रेजिस्टन्स तयार झाला। मग आता हे 2 एकमेकांना कसे आहेत, सिरीज मध्ये। तर व्हॉट इज अ इम्पॉर्टंट पॉइंट टू डिस्कस इज नथिंग बट द टू जस्ट गेट द आयडिया रिगार्डिंग टू द टर्मिनल्स। याचा अर्थ जर एकच कॉमन टर्मिनल असेल 2 ब्रांचेस मध्ये किंवा 2 पॅरामीटर्स मध्ये किंवा 2 एलिमेंट्स मध्ये, तर दॅट 2 एलिमेंट्स आर इन सिरीज। आणि जर दोन्ही टोकं त्याचे कॉमन असतील तर ते म्हणजे पॅरलल। एक सिंपल एक्झाम्पल घेऊया, ओके। आता सपोज हा एक रेजिस्टर आहे, इथे हा दुसरा रेजिस्टर आहे आणि हा तिसरा रेजिस्टर आहे, ओके। आणि आता इथे टर्मिनल मध्ये विचारलंय की बिटवीन टर्मिनल A अँड टर्मिनल B, आता विचारलंय कुठला स्पेसिफिक पर्टिक्युलर रेजिस्टर कुणाला सिरीज आहे आणि कुणाला पॅरलल आहे। जर आपण व्यवस्थित बघितलं तर आपल्याला लक्षात येईल, हे रेजिस्टर आणि हे रेजिस्टर, ह्या 2 रेजिस्टर मध्ये बघा हा एकच कॉमन टर्मिनल आहे, कारण याचा हा टर्मिनल इकडे कनेक्टेड आहे, हा टर्मिनल इकडे कनेक्टेड आहे। म्हणजे हे 2 एकमेकांना कसे झालेत, हे 2 एकमेकांना सिरीज मध्ये झालेत। म्हणजे त्या दोघांना हे आपण असं जोडू शकतो, बरोबर आहे। आता हा एक टर्मिनल आणि हा एक टर्मिनल, बघा या दोघांपासून एकच तयार केला, ओके। आणि आता दुसरा जो रेजिस्टन्स आहे तो इथे आहे। मग आता या 2 रेजिस्टन्स मध्ये एकच टर्मिनल कॉमन आहे, याचा अर्थ हे 2 सिरीज मध्ये झालेत, बरोबर आहे। म्हणजे या 2 पासून एकच तयार होईल।
पण हे दोन जे आहेत, हा एक टर्मिनल कॉमन आहे आणि हा एक टर्मिनल कॉमन आहे, म्हणजे हे दोन सिरीज मध्ये झाले आणि या दोघांचा जो एक तयार होतोय त्याला हा पॅरलल झालाय. तो दिस इज अ सिंपल मेथड. आणि मग सर्किट कुठलंही असो, सर्किट कुठलंही असो, मग नॉर्टन्स थेरम असो, थेवेनिन्स थेरम असो, सुपरपोजिशन असो, हीच गोष्ट लक्षात ठेवायची. एलिमेंट सुद्धा कुठलाही जरी असेल तरी एलिमेंट सुद्धा त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचा की कॅपॅसिटर असेल, इंडक्टर असेल, पण एक टर्मिनल कॉमन असेल तर नक्कीच ते सिरीज मध्ये, आणि दोन्ही टर्मिनल कॉमन असेल तर नक्कीच ते पॅरलल मध्ये. ओके, आता फॉर एक्झाम्पल सपोज हे एक सर्कल आहे. ओके, आणि आता इथे आपण काय केलंय, फॉर एक्झाम्पल वी जस्ट हॅव अ डिफरंट डायग्राम. ओके, आपण डिफरंट डायग्राम घेऊया. हा एक रेजिस्टर झाला, हा दुसरा रेजिस्टर झाला, हा तिसरा रेजिस्टर झाला, आणि हे इथे ए म्हटलंय आणि इथे बी म्हटलंय. आता ए आणि बी मध्ये बघा परत तसंच, हे जे दोन आहेत याचं हे एक टर्मिनल कॉमन आहे. दिस इज नथिंग बट द कंडक्टर. तो डेफिनेटली दिस इज अ कॉमन टर्मिनल, म्हणजे हे दोन एकमेकांना कसे झालेत, पॅरलल मध्ये. तो वी जस्ट हॅव दिस इज अ बी टर्मिनल, हा एक रेजिस्टन्स झाला, या दोघांपासून एक तयार झाला. ओके, आता हे दोन एकमेकांना पॅरलल होते. नाउ दिस टू आर इन सिरीज, कारण त्याचे एकच टर्मिनल कॉमन आहे. तर दिस इज नथिंग बट द एक्सप्लेनेशन रिलेटेड टू द डाऊट व्हॉट वी डिस्कस इन अवर प्रिव्हियस सेशन. ओके, म्हणजे ह्या प्रकारचे क्वेश्चन्स तुमच्या मनामध्ये यायला नको. दुसरी गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन असा होता की स्पेसिफिकली कुठलंही ओहम्स लॉ आहे, फॉर एक्झाम्पल सपोज स्टेटमेंट आहे ओहम्स लॉचं, तर कुठलं पॅरामीटर कॉन्स्टंट असतं. एक लक्षात ठेवा, थेरम्स असेल, रूल्स असेल, लॉज असेल, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचे स्टेटमेंट, त्याच्या स्टेटमेंटमधले प्रत्येक वर्ड्स महत्त्वाचे आहेत. जेव्हा ओहम्स लॉचं स्टेटमेंट आपण डिस्कस करतो तेव्हा पहिलीच लाईन काय आहे त्याच्यामध्ये, कन्सिडरिंग ऑल फिजिकल पॅरामीटर कॉन्स्टंट, म्हणजे टेम्परेचर असेल, प्रेशर असेल, हे जे फिजिकल क्वांटिटीज आहेत ह्या आपण कॉन्स्टंट कन्सिडर करायच्या. आणि रिलेशन कशामधलं चेक करायचं, रिलेशन चेक करायचं व्होल्टेज आणि करंट मधलं. तर व्होल्टेज इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू करंट. आता हा प्रपोर्शनलिटी साइन आपल्याला कन्वर्ट करायचा आहे. कन्वर्ट करायचा आहे कशामध्ये, इक्वल साइन मध्ये. तर जेव्हा आपण प्रपोर्शनलिटी साइन इक्वल साइन मध्ये कन्वर्ट करतो, वी नीड वन कॉन्स्टंट, अँड हिअर दॅट कॉन्स्टंट इज नथिंग बट द आर. आर म्हणजे काय, रेजिस्टन्स, ज्याचं युनिट काय आहे, ओहम. म्हणजे इथे V इज इक्वल टू कॉन्स्टंट इनटू व्हेरिएबल. तो V इज इक्वल टू IR, V इज इक्वल टू IR. तर V इज इक्वल टू IR हा झाला ऍक्च्युअल ओहम्स लॉ. मग इथे कॉन्स्टंट काय आहे, इथे कॉन्स्टंट आहे R. म्हणजे जर मी कॅरेक्टरिस्टिक प्लॉट केली, कॅरेक्टरिस्टिक कशामध्ये प्लॉट केली, मी कॅरेक्टरिस्टिक प्लॉट केली व्होल्टेज मध्ये आणि करंट मध्ये. ओके, तर मग इथे ओहम्स लॉ काय म्हणतो, लिनियर कॅरेक्टरिस्टिकसाठी किंवा लिनियर सर्किटसाठी तो ओहम्स लॉ अप्लिकेबल आहे. मग याच्यामध्ये स्ट्रेट लाईन काय आहे, इथे स्ट्रेट लाईन आहे R. ओके, म्हणजे कॉन्स्टंट काय आहे, कारण V आणि R चं रिलेशन कसं आहे, लिनियर रिलेशन आहे. म्हणजे हा जो ग्राफ आहे तो ग्राफ लिनियर ग्राफ आहे, म्हणजेच कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. मग हा व्हेरिएबल जो आहे तो कसा आहे, कॉन्स्टंट आहे. मग कॉन्स्टंट कुठलं व्हेरिएबल असतं, रेजिस्टन्स ओहम्स लॉ मध्ये. म्हणजे मे बी क्वेश्चन असा येऊ शकतो की इन ओहम्स लॉ विच पर्टिक्युलर पॅरामीटर कन्सिडर्ड ॲज अ कॉन्स्टंट पॅरामीटर. आणि मग ऑप्शन काय असेल, व्होल्टेज, करंट, रेजिस्टन्स, ऑल ऑफ अबोव. तर यू शुड सिलेक्ट दी रेजिस्टन्स, कारण जेव्हा आपण प्रपोर्शनलिटी साइनला कन्वर्ट केलंय इक्वल साइन मध्ये, तर ह्याचा अर्थच असा होतो की हिअर व्हेरिएबल और वी कॅन से दॅट दी पर्टिक्युलर कॉन्स्टंट इज नथिंग बट द रेजिस्टन्स. ओके, तर दिस इज द डाउट्स रिगार्डिंग टू दॅट पर्टिक्युलर पार्ट. देर आर सो मेनी डाउट्स. याही सेशनमध्ये जर तुम्हाला काही डाउट्स असतील तर ते या पर्टिक्युलर व्हिडिओच्या लिंकमध्ये जाऊन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन कमेंट सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही मार्क करा, तिथे पॉइंट आउट करा. नक्कीच आपण ते क्लॅरिफाय करू. ओके, तर लेट अस स्टार्ट टुडेज सेशन. व्हॉट इज टुडेज सेशन, वी विल गोइंग टू डिस्कस द टू इम्पॉर्टंट टॉपिक्स, 3-phase सप्लाय अँड दी ट्रान्सफॉर्मर. तो लेट अस स्टार्ट फ्रॉम द 3-phase सप्लाय. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सिंगल फेज सप्लाय आपण ऑलरेडी डिस्कस केलाय. कुठे डिस्कस केलाय, AC फंडामेंटल्स मध्ये, AC सर्किट मध्ये. तिकडे जे आर्मेचर होतं ते एकच कॉईल होती, म्हणून जो स्पेसिफिक वेवफॉर्म मिळत होती किंवा जो सप्लाय मिळत होता तो सिंगल फेज सप्लाय होता. 220 व्होल्ट, 0 to 16 एम्पियर करंट, आणि फ्रिक्वेन्सी किती होती, 50 हर्ट्ज. ओके, म्हणजे तो सिंगल फेज सप्लाय होता.
ॲज इट्स नेम इंडिकेट द 3 फेज सप्लाय. आता 3 फेज सप्लाय कुठल्या पर्टिक्युलर एलिमेंटसाठी नेटवर्कसाठी वापरला जाणार? नक्कीच तो 3 फेज नेटवर्कसाठी किंवा 3 फेज सर्किटसाठी युटिलाइज होणार. मग 3 फेज आणि सिंगल फेज मध्ये काय फरक आहे? तर सिंगल फेज मध्ये एकच फेज असतो, 3 फेज मध्ये 3 फेजेस असतात. RYB. RYB also indicate the colors. Okay, and that color coding is very important and flow is also important. RYB's फेजेस हे फ्लो होत असतात. सगळ्यात पहिले R, नंतर Y आणि नंतर B. हा सिक्वेन्स आहे फ्लोचा त्या पर्टिक्युलर फेजेसचा. आणि 3 फेज सप्लाय कम्स अंडर अ पॉलीफेज सप्लाय. पॉलीफेजच्या अंडरचा हा सप्लाय आहे. मग बेनिफिट काय आहे? वाय वी शिफ्ट फ्रॉम द सिंगल फेज टू 3 फेज? तर 3 फेज सप्लाय कुठे वापरला जातो? जिथे 3 फेज लोड असतात. म्हणजे मग त्या इंडक्शन मोटर्स असेल, 3 फेज ड्राईव्हज असतील, 3 फेज कन्व्हेअर बेल्ट्स असतील की तिथे आपल्याला 3 फेज सप्लाय लागतो. मग 3 फेज सप्लाय मध्ये नेमकं काय ॲडव्हान्टेजेस आपल्याला मिळतं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पॉवर फॅक्टर, परफेक्ट पॉवर फॅक्टर मिळतो. सेकंड पॉइंट हायर ॲव्हरेज व्होल्टेज. हायर ॲव्हरेज व्होल्टेज आहे म्हणजे हायर ॲव्हरेज करंट आहे, म्हणजेच काय आहे तर हायर पॉवर आहे. जर तुम्हाला स्पेसिफिकली सिंगल फेज मध्ये 220 व्होल्ट मिळत असेल तर 3 फेज सप्लाय मध्ये जे लाईन व्होल्टेज म्हणतो आपण DP वर असतं, डिस्ट्रीब्युशन पॉइंट वर असतं, तिथे ते 415 ते 440 व्होल्ट असतं. तर दॅट इज अ 3 फेज सप्लाय. ओके, तर दॅट इज नथिंग बट द पर्टिक्युलर 3 फेज सप्लाय. मग त्याच्यामध्ये बेनिफिट काय आहे की 3 फेज मशीन्स ज्या आहेत, मग त्या मोटर्स असेल, ड्राईव्हज असेल, कन्व्हेअर बेल्ट्स असेल, इट डू नॉट रिक्वायर्ड एनी स्टार्टर लागत नाही. दीज मशीन्स आर इफिशियंट. 3 फेज सप्लाय इज ऑल्सो इफिशियंट. इट प्रोड्यूस और इट प्रोव्हाइड द मॅक्सिमम पॉवर टू द लोड. म्हणजे पॉवर सुद्धा जास्त आहे, पॉवर फॅक्टर इफिशियंट आहे आणि इफिशियन्सी जी आहे या मशीनची ही खूप जास्त असते. साईज जी आहे या मशीनची, 3 फेज सप्लाय मशीनची, ही खूप कमी असते, छोटी असते ॲज कम्पेअर टू सिंगल फेज सप्लाय. तर हे ॲडव्हान्टेजेस झाले. याच्यावरती क्वेश्चन तयार होऊ शकतात की आउट ऑफ फॉलोइंग विच इज नॉट अ ॲडव्हान्टेज और विच इज नॉट अ बेनिफिट ऑफ अ स्पेसिफिक 3 फेज सप्लाय. म्हणजे आपण जे पॉईंट डिस्कस केले थेरॉटिकल ते. आता आपण काय करूया, आपण डिस्कस करूया MCQ आणि MCQ थ्रू आपण एक एक पॉइंट एलॅबरेट करण्याचा प्रयत्न करूया. कुठल्या टॉपिक मधला तर 3 फेज सप्लाय मधला. तुम्हाला आता कळलं असेल की सिंगल फेज आणि 3 फेज मधला फरक काय आहे, ॲडव्हान्टेजेस काय आहे. तर लेट अस स्टार्ट. फर्स्ट, हा एक पर्टिक्युलर क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे तरी आपण रिपीट करतोय. पटकन तुम्ही तुमचं ऑप्शन जे आहे करेक्ट ऑप्शन्स ते कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. विल जस्ट ट्राय टू सॉल्व दिस वन. आता हा क्वेश्चन आहे, प्रत्येक क्वेश्चन रीड करताना, स्टडी करताना कंप्लीट व्यवस्थित फुल स्टॉप पर्यंत किंवा क्वेश्चन मार्क पर्यंत वाचायचा. त्याच्यामधल्या प्रत्येक कीवर्डवर, प्रत्येक वर्डवर व्यवस्थित लक्ष द्यायचं की काय मिनिंग आहे त्याचं. ओके, आता इथे जर बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं तुम्हाला काय दिसतंय, वॅट मीटर. मग वॅट मीटर काय आहे पटकन लक्षात आलं पाहिजे तुमच्या. वॅट मीटर काय आहे? वॅट मीटर इज अ इन्स्ट्रुमेंट विच इज यूज्ड टू मेजर द पॉवर. मग पॉवर कुठली, सिंगल फेज असेल, 3 फेज असेल, कुठल्याही पर्टिक्युलर सर्किट मधली जी पॉवर आहे ते एक इन्स्ट्रुमेंट मोजतं आणि ते म्हणजे वॅट मीटर. ॲज इट्स नेम इंडिकेट, इट इज अ इन्स्ट्रुमेंट, इट इज अ मीटर विच मेजर द पॅरामीटर इन वॅट्स. वॅट मीटर हे आहे. मग याच्यामध्ये वॅट मीटर मेथड म्हटलंय. मग किती मेथड्स आहेत? 3 वॅट मीटर मेथड आहे, 2 वॅट मीटर मेथड आहे. आता सिंगल फेज सप्लाय जर मोजायचा असेल, त्याची जर पॉवर मोजायची असेल तर 1 वॅट मीटर पुरेसा आहे, बरोबर आहे. बट इफ वी आर इंटरेस्टेड इन 3 फेज सप्लाय, मग 3 फेज तर 3 फेजेस आहेत म्हणजे नक्कीच किती वॅट मीटर लागतील? 3 वॅट मीटर. मग याच्यामध्ये इफिशियंट मार्ग काय आहे? वी कॅन यूज अ 2 वॅट मीटर मेथड अँड दॅट इज व्हेरी इम्पिशियंट मेथड. मग 2 वॅट मीटर मेथड. मग 2 वॅट मीटर मेथड काय आहे तर 2 वॅट मीटर मेथड मध्ये काय करतो आपण, जे 2 वॅट मीटर्स आहेत, हा 1 वॅट मीटर झाला आणि हा दुसरा वॅट मीटर झाला. वॅट मीटर मध्ये 2 कॉइल्स असतात, तुमच्या अभ्यासावरून तुम्हाला माहिती झालं असेल. ओके, एक असते करंट कॉइल, बरोबर आहे, एक असते व्होल्टेज कॉइल, एकाला प्रेशर कॉइल म्हणतो आपण, बरोबर आहे. मग हे जे आहे हे कनेक्शन करतो आपण 3 फेज सप्लायला, बरोबर आहे. इकडे R, Y आणि B 3 कनेक्शन असणार. मग 3 कनेक्शनला मिळून 2च वॅट मीटर मध्ये इथे आपण आउटपुट चेक करू शकतो. एकाचं जर आउटपुट W1 असेल, सपोज वॅट मीटर रीडिंग 1 आणि सपोज दुसऱ्याचं असेल वॅट मीटर रीडिंग 2, W2, देन keep in mind the resultant is always W1 plus W2. that is very important. हे लक्षात घ्या
कधीही वॅटमीटरचे जे इंडिव्हिज्युअल रिडिंग आहे त्याची ॲडिशन केली 2 वॅटमीटर मेथडमध्ये तर ही सिस्टीम कामी येते. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की 2 वॅटमीटर मेथड जी आहे ही 3 फेज आणि 3 वायर ह्या टाईपच्या कनेक्शनमध्येच युटिलाइज होते. ओके, ज्यावेळेस न्यूट्रल कनेक्शन असतं म्हणजे 3 फेज 4 वायर सिस्टीम जर असेल 3 फेज सिस्टीम वी कॅनॉट यूज द 2 वॅटमीटर मेथड. म्हणजे हा सुद्धा एक क्वेश्चन तयार होऊ शकतो बघा. ओके, तर दिस इज नथिंग बट द बेसिक आयडिया रिलेटेड टू व्हॉट, रिलेटेड टू दी वॅटमीटर. आता क्वेश्चन काय आहे बघा, क्वेश्चन काय आहे, the power in 3 phase circuit is measured by 2 wattmeter method. The reading indicated on the 2 wattmeters are W1 and W2. आता आपण घेतलं होतं the total power in the circuit is not given by. बघा मी मगा सांगितलं तुम्हाला फुल स्टॉप पर्यंत वाचायचं, क्वेश्चन मार्क पर्यंत वाचायचं आणि इवन दो कसं रीड करायचं, प्रत्येक वर्ड तुमचा रीड झाला पाहिजे, कुठलाही स्किप झाला नाही पाहिजे. जर तुमचा नॉट इथे गेला असता तर तुमचा MCQ गेला. बरोबर आहे, तर नॉट गिवन बाय. मग आता याच्यामध्ये W1 प्लस W2 ह्यांनी पॉवर देत नाहीत का, आत्ताच आपण डिस्कस केलं. इट इज गिवन बाय दिस, म्हणजे हा काय आहे, बरोबर आहे. याच्यामध्येही मग काही जण असतात की जे पहिला ऑप्शन बरोबर टिक आळ करून टाकतात. ह्याचा अर्थ तिथे तुम्ही मिस्टेक केलेली आहे. ओके, नॉट गिवन म्हटलंय म्हणजे इट इज गिवन बाय दिस पर्टिक्युलर पार्ट, तर इट इज अ करेक्ट आन्सर. ओके, पण इथे विचारलं काय आहे, नॉट गिवन बाय. वॅटमीटर मेथडशी रिलेटेड ऍक्शन बरोबर आहे पण इथे ते आन्सर नाही आहे. सेकंड आहे W1 मायनस W2. अजून तरी असा आपण कुठलाही फॉर्म्युला आपल्या स्टडीमध्ये डिस्कस केला नाही की जिथे 2 वॅटमीटरचे रीडिंग जे आहे ते सबट्रॅक्ट करतो, म्हणजे हे चुकीची मेथड आहे. म्हणजे एक पॉइंट भेटला. त्यानंतर परत इथे √3 VL सॉरी दिस नथिंग बट द VL cos phi. आता VL काय आहे, लाईन व्होल्टेज, IL काय आहे, लाईन करंट आणि cos phi आहे पॉवर फॅक्टर. बरोबर आहे, आणि phi काय आहे, अँगल बिटवीन V अँड I. बरोबर आहे. मग आता इथे हे जे आहे हे सुद्धा काय दाखवतंय, फॉर्म्युला ऑफ द टोटल पॉवर इन 3 फेज सप्लाय. म्हणजे हे सुद्धा आन्सर इथे पॉवर मेजरमेंटसाठी बरोबर आहे. आणि थर्ड आहे 3 टाइम्स VPH IPH. इथे VL IL होतं, इथे VPH IPH. म्हणजे इथे लाईन व्होल्टेजशी रिलेटेड पॉवर होती, इथे फेज व्होल्टेजशी. मग एका फेज मध्ये पॉवर किती असते, व्होल्टेज इंटू करंट इंटू cos phi. मग 3 फेज मध्ये काय असेल, 3 टाइम्स व्होल्टेज इंटू करंट इंटू cos phi. म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ पॉवर इज मेजर्ड like this and like this. Then what is a particular option which is not, we can say that here correct method to measure the power, W1 minus W2. So this is nothing but the actual output what we get after the marking. That means W1 minus W2 is not used or it not give the total power in the 3 phase supply. लक्षात ठेवा काय विचारलेलं आहे. इथे जर नॉटच्या जागी गिव्हन बाय असतं तर त्या केसमध्ये हे आन्सर बरोबर असतं, हे आन्सर बरोबर असतं, हे आन्सर बरोबर असतं. म्हणजे ह्याचा अर्थ जर क्वेश्चन असा असता तर इथे ऑप्शन काय असता, ऑल ऑफ अबोव. येतंय लक्षात. म्हणजे बघा क्वेश्चन तोच ठेवला मी, फक्त नॉट काढून टाकला की तुमच्या ऑप्शनची सिक्वेन्स बदलली, तुमचा परफेक्ट आन्सर बदललं. म्हणजे ह्यालाच आपल्याला तयार करता येईल. तर दिस इज नथिंग बट द बेसिक आयडिया रिगार्डिंग टू. याच्यामध्ये बघा कुठले पॉइंट्स रिकॉल झालेत. वॅटमीटर मेथड, 2 वॅटमीटर मेथड इज अ इफिशियंट मेथड दॅन द 3 वॅटमीटर मेथड डेफिनेटली. पण 2 वॅटमीटर मेथड कुणाला अप्लिकेबल आहे, जिथे 3 टर्मिनल्स म्हणजे 3 लाईन्स आहेत. ओके, न्यूट्रल नाही आहे. न्यूट्रल असेल तर ही मेथड वापरता येत नाही. मग या केसमध्ये बेसिकली पर्टिक्युलर आपण जर डिस्कस केलं तर हे जी मेथड आहे ती आपण पॉवर, टोटल पॉवर कशामधली मोजण्यासाठी करतो, 2 वॅटमीटर मेथड. 2 वॅटमीटर मेथड इज ऑलवेज यूज टू मेजर द पॉवर इन 3 फेज सप्लाय अँड नॉट अ सिंगल फेज सप्लाय. सिंगल मध्ये एकच वॅटमीटर कामी येईल तुमचा. ओके, तर दिस इज नथिंग बट द पर्टिक्युलर पॉइंट. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, पहिले क्वेश्चन बघूया, नंतर आपण त्याच्याशी रिलेटेड जे काही पॉइंट्स येतात ते आपण डिस्कस करूया. काय क्वेश्चन आहे जरा पटकन तुम्ही तुमचा ऑप्शन जो आहे तो कमेंट सेक्शन मध्ये टाका. बघा, a 3-phase load is balanced if all the 3 phases have the same impedance, power factor, impedance and power factor, none of these. लक्षात ठेवा, तुम्ही तुमचा ऑप्शन कमेंट सेक्शन मध्ये टाकला असेल. नाउ विल डिस्कस व्हॉट इज द ऍक्च्युअल
आन्सर. ओके, मग आता या केसमध्ये बघा काय आहे, 3 फेज लोड आहे आणि लोड कसा असला पाहिजे, बॅलन्स. म्हणजे ह्याचा अर्थ 2 टाईपचे लोड असेल, एक असेल बॅलन्स लोड आणि दुसरा असेल अनबॅलन्स लोड. ओके, तर देअर आर 2 टाइप्स ऑफ लोड्स, बॅलन्स लोड आणि अनबॅलन्स लोड. मग बॅलन्स कधी म्हणतो, तर बॅलन्स कधी म्हणतो जेव्हा फॉर एक्झाम्पल सपोज मी काय केलंय, इथे एक डेल्टा टाईपचा लोड घेतला. ओके, म्हणजे 3 ब्रांचेस आहेत, हा एक लोड रेजिस्टर आहे, हा एक लोड रेजिस्टर आहे, हा एक लोड रेजिस्टर आहे. इथे लोड रेजिस्टरच्या ऐवजी काही असू शकतं, फॉर एक्झाम्पल इंडक्टर असू शकतं, कॉम्बिनेशन ऑफ R and L असेल, R and C असेल, तर नंबर ऑफ पॉइंट्स आर देअर. बरोबर आहे. मग आता हे इथे जर Z असेल 1, इथे जर Z असेल 2, इथे जर Z असेल 3, तर व्हॉट इज अ मेन इम्पिडन्स काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. म्हणजे Z1 शुड बी इक्वल टू Z2 शुड बी इक्वल to Z3. If this condition is satisfied, then only we can say that the load is balanced. Otherwise, the load is unbalanced. मग बाकीच्या कंडिशन नाहीच का तिथे आहेत. फर्स्ट हे ट्रू आहे स्टेटमेंट. पॉवर फॅक्टर कशाने दाखवतो आपण, पॉवर फॅक्टर इज इक्वल टू cos phi. बरोबर आहे. मग आता या केसमध्ये पॉवर फॅक्टर खूप महत्वाचा आहे. पॉवर फॅक्टर सुद्धा काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. पॉवर फॅक्टर सुद्धा काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. म्हणजे इम्पिडन्स अँड पॉवर फॅक्टर both should be there, both should be same, then only we can say that the load is balanced. एक जरी गोष्ट नसेल तर लोड इज अनबॅलन्स. बरोबर आहे. मग याच्यामध्ये शेवटचा ऑप्शन आहे नन ऑफ दिस. डेफिनेटली हा ऑप्शन चुकीचा आहे. पण अजून एक लक्षात ठेवा, इथे जर याच्या ऐवजी अजून एखादा पर्टिक्युलर पॉइंट असता की नंबर ऑफ टर्न्स इन द इम्पिडन्स, नंबर ऑफ टर्न्स इन इम्पिडन्स, तर लक्षात ठेवा तो सुद्धा ऑप्शन हा बरोबर असता. कारण नंबर ऑफ टर्न्स वर डिपेंड करतं त्या पर्टिक्युलर कॉइलची व्हॅल्यू. म्हणजेच इम्पिडन्स, पॉवर फॅक्टर या गोष्टी तर महत्त्वाच्या आहेतच आहे, पण बाकीच्या गोष्टी सुद्धा आहे. इवन दो याच्यामध्ये जो सप्लाय प्रोव्हाइड होणार आहे, तो सप्लाय जो आहे तो सुद्धा कसा असला पाहिजे, तो सुद्धा त्या पर्टिक्युलर सप्लायची फ्रिक्वेन्सी काय असली पाहिजे, सेम असली पाहिजे. म्हणजे एका फेजची जर 50 हर्ट्ज असेल, ओके, दुसऱ्याची सुद्धा 50 आणि तिसऱ्याची सुद्धा 50, म्हणजे तिन्ही फेजेसचा जे फ्रिक्वेन्सी आहे ती सेम असली पाहिजे. तर आणि तरच तो जो पर्टिक्युलर लोड आहे तो काय म्हणतो आपण, बॅलन्स म्हणतोय. ओके, तर दिस इज नथिंग बट द बेसिक आयडिया. या क्वेश्चन्स पुरतं एक लक्षात ठेवायचं की सगळ्यात महत्त्वाचं काय आहे पॉइंट, सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट हा आहे की बेसिकली पॉवर फॅक्टर आणि इम्पिडन्स हा सेम असलाच पाहिजे. हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे, नक्कीच परत येणार नाही, पण हे लक्षात ठेवा हा पॅटर्न कसा आहे. ओके, नाउ लेट अस गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, पटकन याचा ऑप्शन जे आहे करेक्ट ऑप्शन जस्ट शेअर करा आमच्यासोबत. 3 रेजिस्टन्सेस of 3 ohm each are connected in delta. The value of the resistances in equivalent star is 27 ohm, 9 ohm, 1.5 ohm, 1 ohm. आता बघा इथे 2 स्पेसिफिक क्वेश्चन्स आहेत, 2 कन्सेप्ट आहेत, ते मिक्स होऊ शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एसी फंडामेंटल मध्ये सुद्धा स्टार टू डेल्टा, सॉरी डीसी सर्किट मध्ये सुद्धा स्टार टू डेल्टा आणि डेल्टा टू स्टार कनेक्शन बघितलं होतं, आणि इथे सुद्धा स्टार टू डेल्टा आणि डेल्टा टू स्टार आहे. मग अशा वेळेस एखाद्या वेळेला आपल्याला प्रोव्हाइड करताना काय करतात, हे अशी कुठली तरी एखादी व्हॅल्यू देतात जी कन्फ्युजनसाठी देतात. कारण आपण काय करतो, एखादी व्हॅल्यू दिली अनवॉन्टेड जरी असेल तर ती चेक करत बसतो आणि त्याला रिलेशन लावतो. मग आता इथे काय आहे, इथे म्हटलेलं आहे डेल्टा, इथे म्हटलेलं आहे इक्विव्हॅलेंट, पण असं नाही की प्रत्येक वेळेस तो एकतर स्पेसिफिक रेजिस्टरशीच रिलेटेड असेल किंवा पर्टिक्युलर एखाद्या RLC सर्किटसाठी रिलेटेड असेल. इथे डेल्टा आणि स्टार म्हटलेलं आहे, कन्व्हर्जन करायचं आहे आपल्याला, एवढं तर नक्की आहे. बरोबर आहे. मग याच्या जागी स्पेसिफिकली रेजिस्टन्सच्या जागी ते अजून काय म्हणू शकतात, इम्पिडन्स, कारण इम्पिडन्सचं सुद्धा युनिट काय आहे, सेम आहे. म्हणजे स्पेसिफिकली याच्या जागी इम्पिडन्स म्हणू शकता. मग इथे आन्सर काय बघा, काय म्हटलंय, तर 3 रेजिस्टन्सेस ऑफ 3 ओहम इच आर कनेक्टेड इन डेल्टा. डेल्टा मध्ये कनेक्टेड केलेले आहेत, हा एक, हा एक, हा एक, आणि प्रत्येकाची व्हॅल्यू काय आहे, 3. आणि याला कन्वर्ट कशात करायचंय मला, याला कन्वर्ट करायचंय मला स्टार मध्ये. मग स्टार मध्ये सपोज हा एक रेजिस्टन्स, हा एक रेजिस्टन्स, हा एक रेजिस्टन्स येते लक्षात. मग याच्यामध्ये इक्विव्हॅलेंट जो असतो R,
तो काय असतो बघा, तो R in star will just have this particular relation. ओके, R in star is equal to in delta. किती टाइम्स आहे तो. ओके, तर हे जर आपण रिलेशन बघितलं, ऑलरेडी आपण हे डिस्कस केलेलं आहे. याच्यामध्ये बेसिकली या दोन पर्टिक्युलर पार्ट पासून एकच रेजिस्टन्स बघतो. इथे तो कॉमन टर्मिनल आहे. मग इथली जर रेजिस्टन्सची व्हॅल्यू जर काढायची झाली तर दॅट इज नथिंग बट द R/3. म्हणजे इथे जो R असेल दॅट इज नथिंग बट द R इंटू R. ओके, तर दिस इज नथिंग बट द बेसिक आयडिया. इफ यू पुट दिस व्हॅल्यू ऑफ R ओव्हर हियर, R ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 3 दिलेली आहे. तर 3/3 इज नथिंग बट द 1. तो व्हॉट इज अ परफेक्ट ऑप्शन ओव्हर हियर, दॅट इज नथिंग बट द ऑप्शन नंबर पर्टिक्युलर D, दॅट इज अ 1 ओहम. ओके, आता बघा इथे चेंज कसं होतं, एखादा क्वेश्चन चेंज कसा करू शकतो. म्हणजे जो दिलेला क्वेश्चन आहे त्याच्यामध्येच फक्त आपण व्हॅल्यू चेंज केल्या तर क्वेश्चन चेंज कसा होतो. फॉर एक्झाम्पल इथे आपण रेजिस्टन्सच्या जागी मी आता सांगितलं इथे इम्पिडन्स लिहू शकतो. आता इथे 3 ओहम दिलेला आहे. 3 ओहमच्या ऐवजी कुठलीही व्हॅल्यू दिलेली असू शकते. बरोबर आहे. आता इथे काय म्हटलंय की कनेक्टेड इन डेल्टा, तर डेल्टाच्या जागी आपण लिहूया स्टार. ओके, आणि स्टारच्या जागी लिहूया डेल्टा. म्हणजे आता स्टार मध्ये कनेक्टेड आहे आणि आपल्याला कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे, डेल्टा मध्ये. म्हणजे R इन स्टार इज इक्वल टू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ R इन डेल्टा. आताच आपण बघितलं की स्पेसिफिकली जर डेल्टामध्ये जी व्हॅल्यू असते ती काय असते, स्पेसिफिक स्टारमध्ये जेव्हा स्टारमध्ये आपण कन्वर्ट करतो तर दॅट इज R/3. म्हणजेच जेव्हा आपण स्टार टू डेल्टा करू त्यावेळेस ती काय येईल, 3 टाइम्स R. बरोबर आहे. म्हणजे ह्या केसमध्ये ते 3 × 3 9, म्हणजे ते ऑप्शन सुद्धा आहे. म्हणजे बघा इथे जर व्हॅल्यूज आपण चेंज केल्या तर स्पेसिफिकली तुमचं MCQ चेंज होतं. ह्याचा अर्थ एकच MCQ आहे, पण एक जर व्हॅल्यू, एक जर पॅरामीटर, एक जर वर्ड चेंज केला तर नक्कीच तुम्हाला वेगळ्या प्रकारचे MCQs बघायला मिळतात. ओके, तर दिस इज नथिंग बट द बेसिक आयडिया. याच्यामध्ये जसं मी सांगितलं तर आरच्या जागी ते झेड म्हणू शकतात, म्हणजे इम्पिडन्स म्हणू शकतात. स्टारच्या जागी डेल्टा आणि डेल्टाच्या जागी स्टार म्हणू शकतात. व्हॉट इज अ परफेक्ट ऑप्शन फॉर दिस गिवन क्वेश्चन? फॉर गिवन क्वेश्चन द परफेक्ट ऑप्शन इज नथिंग बट द 1 ओहम. ओके, आता हे झाले MCQ. काही जर स्पेसिफिक पर्टिक्युलर टॉपिक जे आहेत की ज्याच्यावरती आत्ता आपण MCQ घेतले नाहीत किंवा जुन्या एक्झाममध्ये आलेले नाहीत पण ते नक्कीच येण्याचे चान्सेस आहेत, त्याच्यापैकी एक म्हणजे जे रिलेशन आहे लाईन व्होल्टेज, त्यानंतर फेज व्होल्टेज, लाईन करंट, फेज करंट याच्यामधलं. तर हे खूपच महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर स्पेसिफिकली बघा इथे या केसमध्ये हे जे आहेत, हे जे व्होल्टेजेस आहेत, हे व्होल्टेजेस आहेत तुमचे लाईन व्होल्टेजेस. हे व्होल्टेजेस आहेत तुमचे लाईन व्होल्टेजेस. लाईन व्होल्टेजेस आपण इंडिकेट करतो VL नी. मग तिघांमधला जर टोटल अँगल बघितला आपण तर दिस इज नथिंग बट द 120 डिग्री अपार्ट. म्हणजे लाईन व्होल्टेजेस इन 3 फेज सप्लाय आर ऑलवेज 120 डिग्री अपार्ट. म्हणजे जे स्पेसिफिक R, Y आणि B आहे हे एकमेकांपासून किती फेज डिफरन्सवर आहे, 120 डिग्री अपार्ट. तसंच जर फेज व्होल्टेज आपण बघितलं, जर आपण फेज व्होल्टेजेस बघितलं, इट इज इंडिकेटेड बाय VPH. तर VPH सुद्धा जे आहे ते सुद्धा काय आहे, तर ते सुद्धा तुमचे 120 डिग्री फेज शिफ्ट आहे. इथे बघा VBN आहे, बरोबर आहे, इथे VRN आहे. ओके, इथे VYN आहे. मग याच्यामधलं जर अंतर आपण बघितलं, याच्यामधला जर फेज डिफरन्स बघितला तो सुद्धा काय आहे, 120 डिग्रीचा. म्हणजे लाईन व्होल्टेजेस आर 120 डिग्री अपार्ट फ्रॉम इच अदर अँड फेज व्होल्टेजेस आर ऑल्सो 120 डिग्री अपार्ट फ्रॉम इच अदर. हे खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहेत आणि हे लक्षात ठेवण्याचे पॉईंट्स आहेत. ओके, आता याच्या व्यतिरिक्त बघा या डायग्राममध्ये अजून काय दिले, कारण ही मास्टर डायग्राम आहे. ओके, तर या पर्टिक्युलर मास्टर डायग्राम मध्ये सगळे रिलेशन्स दिलेले आहेत. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर या केसमध्ये बघा इथे हे जे आहे हा तुमचा करंट आहे, हा करंट लॅग करतोय तुमच्या व्होल्टेजला. ओके, तर दिस अँगल इज ऑल्सो गिवन, 60 डिग्रीचा अँगल आहे तो. त्यानंतर हा जो व्होल्टेज आहे याच्या मागे याचा करंट आहे, म्हणजे जो B चा व्होल्टेज आहे त्याच्या मागे B चा करंट आहे. ओके, कारण हे जे डिस्कस करतोय हे आपण 3 फेज सप्लायशी रिलेटेड डिस्कस करतोय. आणि 3 फेज सप्लाय मध्ये काय आहे, तर 3 फेज सप्लाय मध्ये वाइंडिंग असतात, 3 वाइंडिंग्स असतात. हे वाइंडिंग म्हणजे काय, हे वाइंडिंग म्हणजे कॉइल्स. बरोबर आहे. आणि कॉइल आपण डिस्कस केलेला आहे की कॉइल म्हणजे काय, इंडक्टर.
मग इंडक्टरचं जर रिलेशन आपण बघितलं, इंडक्टरचं जर फेज रिलेशन बघितलं, तर इन इंडक्टर व्होल्टेज ऑलवेज लीड द करंट बाय 90 डिग्री. हे तुम्हालाही माहिती असेल, हे रिलेटेड आहे इंडक्टिव्ह सर्किटच्या, बरोबर आहे. तर व्होल्टेज समोर आहे आणि करंट मागे आहे, किती अँगलनी? 90 डिग्रीनी. मग इथे तो 90 डिग्रीनी का नाही? इथे तो 90 डिग्रीनी का नाही? कारण इथे जे आपण डिस्कस करतोय हे 3 फेज सप्लाय मधली वाइंडिंग आहे. आणि वाइंडिंग म्हणजे मग काय? तर वाइंडिंग मध्ये जी कॉईल आहे त्याच्यासोबत त्याचा रेजिस्टन्स सुद्धा आपल्याला कन्सिडर करावा लागेल. म्हणजे दिस इज नथिंग बट द आरएल सर्किट. आणि आरएल सर्किट मध्ये हा जो अँगल असतो हा लेस दॅन 90 डिग्री असतो, बरोबर आहे. मग आता या केस मध्ये बघा, जर आपण डिस्कस केलं तर VBR, VRY आणि VYB दीज आर नथिंग बट द लाईन व्होल्टेजेस. लाईन व्होल्टेजेस एकमेकांपासून किती अँगलवर आहेत? 120 डिग्री. सगळ्यात महत्वाचं. त्यानंतर जर आपण 3 लाईन करंट्स डिस्कस केले किंवा पॉइंट आउट केले, इथे लाईन करंट, ओके. तर लाईन करंट जर आपण डिस्कस केले तर इथे बघा, हा IB आहे, सॉरी हा IB आहे, हा IR आहे, हा IY आहे. याच्यामधला अँगल बघा, या कलरवरनं तुम्हाला कळेल, हा सुद्धा अँगल किती आहे? 120 डिग्री. पण त्या पर्टिक्युलर व्होल्टेजच्या मागे तो करंट आहे and it is always less than particular 90 डिग्री. बघा, हे व्होल्टेज याच्या मागे याचा करंट, ओके. हे व्होल्टेज याचा मागे याचा करंट. म्हणजे हे रिलेशन जर तुम्ही बघितलं तर याच्यावरनं लक्षात येईल. आणि याच्यावरनं हे पॉइंट्स खूप महत्त्वाचे आहेत की ज्याच्यावरती क्वेश्चन तयार होऊ शकतात किंवा हे ट्रू स्टेटमेंट्स आहेत. मग याच्यामध्ये बघा, स्टेटमेंट बाय स्टेटमेंट आपण पॉइंट आउट करूया, ओके. लाईन व्होल्टेजेस आर 120 डिग्री अपार्ट. म्हणजे R चं लाईन व्होल्टेज, Y चं लाईन व्होल्टेज आणि B चं लाईन व्होल्टेज हे किती डिग्रीनी आहे? 120 डिग्रीनी आहे. म्हणजे जर मी VR ची व्हॅल्यू काढली म्हणजे व्होल्टेज फॉर R, तर दिस इज नथिंग बट द VM साइन ओमेगा टी. हे झालं इक्वेशन कशासाठी? R साठी. Y साठी जर मला इक्वेशन काढायचं असेल तर Y साठीचं इक्वेशन काय होईल? Vy इज इक्वल टू VM साइन, याच्या किती मागे आहे तो? याच्या 120 डिग्रीनी मागे आहे. हे झालं इक्वेशन 2. तो व्हॉट इज द फेज डिफरन्स? फेज डिफरन्स इज 120 डिग्री, ओके. मग जर तिसरं इक्वेशन काढलं, आपण काढलंय B चं VB, मग हे किती आहे? VM साइन ओमेगा टी मायनस त्याच्या मागे 120, म्हणजे ह्याच्या मागे तो 240 डिग्रीनी मागे असायला पाहिजे. हे झालं इक्वेशन 3. म्हणजे RYB किती अँगल आहे? फेज अँगल डिफरन्स 120 डिग्री अपार्ट. आता नेक्स्ट पॉइंट आपण बघूया. लाईन व्होल्टेजेस आर 30 डिग्री अहेड ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह फेज व्होल्टेजेस. बघा, म्हणजे लाईन व्होल्टेज, सपोज हे एक सर्किट काढलं मी 3 फेज, ओके. याच्यामध्ये या दोघांच्या किंवा हे R, Y आणि B, इथलं जे व्होल्टेज आहे ते लाईन व्होल्टेज आहे, बरोबर आहे. आणि इथलं जे व्होल्टेज आहे ते काय आहे? फेज व्होल्टेज आहे. स्टेटमेंट काय आहे बघा, लाईन व्होल्टेज आर 30 अहेड ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह फेज व्होल्टेज. नक्कीच सुरुवातीला हे व्होल्टेज देऊ आपण आणि नंतर ते व्होल्टेज इथे यूज होईल किंवा इथपर्यंत येईल. म्हणजे VL ऑलवेज लीड VPH, दॅट इज सिंपल. पण अँगल कितीचा आहे तो? अँगल आहे 30 डिग्रीचा. हा अँगल खूप महत्वाचा आहे, ओके. म्हणजे एखादा लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज, पहिले जे व्होल्टेज आहे हे DP वर येईल की तुमच्या घरी येईल? DP वर येईल, कारण DP ही लाईन व्होल्टेज आहे आणि घरी काय आहे? फेज व्होल्टेज. म्हणजे पहिले तिथे व्होल्टेज येईल, नंतर तुमच्या घरी व्होल्टेज येईल. म्हणजे लाईन व्होल्टेज लीड द फेज व्होल्टेज आणि अँगल किती आहे लीडिंगचा? 30 डिग्री. आता हेच स्टेटमेंट बघा अपोजिट कसं होतं. फेज व्होल्टेज लॅग द लाईन व्होल्टेज बाय हाऊ मच डिग्री? 30 डिग्री. म्हणजे स्पेसिफिक स्टेटमेंट आपण खूप सारे इथे यूज करू शकतो आणि त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की बेसिकली जे पर्टिक्युलर रिलेशन आहे अँगलचं, याच्यावरती क्वेश्चन्स कसे सॉल्व करायचे. नाउ लेट अस द नेक्स्ट पर्टिक्युलर रिलेशन, अँगल बिटवीन द लाईन करंट्स अँड द करस्पॉन्डिंग लाईन व्होल्टेज इज 30 + phi. आता हे कनेक्शन किंवा हे रिलेशन कशामधलं आहे? लाईन करंट आणि त्याच्या करस्पॉन्डिंग लाईन
व्होल्टेज मधलं. ओके, लाईन व्होल्टेज ऑलवेज लीड द करंट, डेफिनेटली बरोबर आहे. मग हे जे लीडिंग लॅगिंग आहे हे कितीनी आहे, 30 + 5. ओके, तर दिस इज नथिंग बट द बेसिक आयडिया. करंट लॅगिंग आहे हे नक्कीच ट्रू आहे. का, कारण आपण वाइंडिंग म्हणून काय वापरतोय, एल, आणि एल मध्ये काय असतो, VL लीड द करंट. ओके, तर हे अँगल्स खूप लक्षात ठेवायचे. ओके, नाउ द नेक्स्ट इंपॉर्टंट पॉइंट अँड दॅट इज नथिंग बट द स्टार अँड डेल्टा कनेक्शन. जे 3 फेज सप्लाय आहे, 3 फेज सप्लाय म्हटलं तर जे कनेक्शनचं टाईप आहे ते 2 टाईपचे कनेक्शन्स आहेत. कनेक्शन्स एक आहे स्टार कनेक्शन आणि दुसरं आहे डेल्टा कनेक्शन. ओके, आता जे डायग्राम मध्ये आपण दाखवलेलं आहे ते कनेक्शन कुठलं आहे, ते आहे स्टार कनेक्शन. व्हॉट इज द बेनिफिट ऑफ स्टार कनेक्शन, टू वी गेट द न्यूट्रल पॉइंट. इथे न्यूट्रल पॉइंट मिळालाय आपल्याला इथे. ओके, न्यूट्रल पॉइंट मधनं जर वायर निघाली बाहेर, ओके, तर त्या केसमध्ये त्याला म्हणतात 3 फेज 4 वायर नेटवर्क. ओके, आणि जर न्यूट्रलची वायर निघाली नाही, न्यूट्रल नसेल अवेलेबल, तर त्याला म्हणतात 3 फेज, त्याला म्हणतात 3 फेज 3 वायर सिस्टीम और नेटवर्क. ओके, आता या केसमध्ये काय आहे, 3 वायर आणि 3 पर्टिक्युलर फेजेस आहेत. मग हा आर, ओके, हा वाय येलो कलरचा आणि बी. एक लक्षात ठेवायचं, जो फ्लो सिक्वेन्स असतो ऑलवेज आर वाय अँड बी असाच असतो, आणि याच्यामध्ये अँगल कितीचा आहे, 120 डिग्रीचा. ओके, मग आता इथे ही वाइंडिंग दाखवलेली आहे. मग आता इथे 2 टर्म्स आपण डिफाइन करणार आहोत. एक टर्म आहे लाईन व्होल्टेज आणि दुसरी टर्म आहे फेज व्होल्टेज. मग लाईन व्होल्टेज म्हणजे काय, दी व्होल्टेज अक्रॉस द लाईन टर्मिनल. बघा इथे आर आहे आणि इथे बी आहे, इथे वाय आहे. आर आणि वाय मधलं जे व्होल्टेज आहे त्याला आपण लाईन व्होल्टेज म्हणतो. म्हणजे आपण मेन्शन करताना इथे लाईन व्होल्टेज किंवा स्पेसिफिक व्होल्टेज म्हणू शकतो की आर अँड वाय, दिस इज द व्होल्टेज अक्रॉस आर अँड वाय. तसं दुसरं कुठलं व्होल्टेज असेल, व्होल्टेज अक्रॉस वाय अँड बी. अजून कुठलं व्होल्टेज असेल, व्होल्टेज अक्रॉस दी आर अँड बी. आणि ह्याचं जर रिव्हर्स केलं पोलॅरिटीनुसार तर व्होल्टेज अक्रॉस वाय अँड आर, व्होल्टेज अक्रॉस बी अँड वाय अँड व्होल्टेज अक्रॉस बी अँड आर. दीज आर नथिंग बट द लाईन व्होल्टेजेस, कारण इट इज द व्होल्टेज अक्रॉस द लाईन. ओके, मग फेज व्होल्टेज म्हणजे काय, तर फेज व्होल्टेज इज अ व्होल्टेज अक्रॉस द फेज. द व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द पर्टिक्युलर फेज. म्हणजे इथे व्होल्टेज आहे आर साठीचं, इथे व्होल्टेज आहे वाय साठीचं आणि इथे व्होल्टेज आहे बी साठीचं. तर व्ही आर, व्ही वाय अँड व्ही बी आर नथिंग बट द व्होल्टेज अक्रॉस द फेज. ओके, मग आता या डायग्राम मध्ये तुम्ही बघा, या डायग्राम मधनं लक्षात येईल तुम्हाला, या डायग्राम मधनं हे लक्षात येईल की जे पर्टिक्युलर रिलेशन आहे, ओके, तर ह्या पर्टिक्युलर रिलेशन्स मध्ये VL आणि VPH ची व्हॅल्यू काय आहे. VL लाईन व्होल्टेज, VPH फेज व्होल्टेज, याच्यामध्ये रिलेशन काय आहे. मी जर इथे मेन्शन केलं की इथे जे व्होल्टेज आहे काय आहे, लाईन व्होल्टेज. हेच व्होल्टेज या फेजला आहे का, नाही, कारण जे लाईन व्होल्टेज आहे ते डिस्ट्रीब्यूट होत आहे. काही व्होल्टेज इथे जात आहे, काही व्होल्टेज इथे जात आहे. इथे ते आर ला जात आहे आणि इथे ते वाय ला जात आहे. म्हणजे VL इज नॉट इक्वल टू VPH. VL is not equal to VPH. This is the true statement for which connection? Star connection. Very important point. पण तेच जर मी कन्सिडर केलं की हा करंट इकडनं जातोय, फॉर एक्झाम्पल हा करंट आहे IR, म्हणजे लाईन करंट आहे. लाईन करंट कुठला आहे, IR, आणि हा करंट इकडनं फ्लो होतोय आणि तोच करंट कुठनं चाललाय, फेज मधनं चाललाय. म्हणजे इथे जर मी फेज करंट कन्सिडर केला IPH, तर जो करंट लाईन करंट आहे तोच माझा फेज करंट आहे. म्हणजे स्टेटमेंट काय तयार होईल बघा, लाईन करंट इज ऑलवेज इक्वल टू फेज करंट. कुणामध्ये,
स्टार कनेक्शन मध्ये. म्हणजे हे की पॉइंट्स लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे ट्रू स्टेटमेंट्स आपण मेन्शन केले की ऑटोमॅटिकली आपल्याला काय मिळतं, ऑटोमॅटिकली आपल्याला रॉंग स्टेटमेंट्स, रॉंग पर्टिक्युलर ऑप्शन साईडला काढता येतात. मग याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मी आता जे सांगितलं ते आहे की लाईन करंट आणि फेज करंट हा सेम असतो. जेवढा करंट डीपी वर तेवढाच करंट तुमच्या घरी. ओके, तर दॅट इज नथिंग बट द लाईन करंट इज इक्वल टू फेज करंट. पण एक लक्षात घ्या, जेवढं व्होल्टेज डीपी वर असतं तेवढं व्होल्टेज तुमच्या घरी असतं का? नाही. कारण तिथे असतं 440 व्होल्ट आणि तुमच्या घरी असतं 220 व्होल्ट. म्हणजे तिथे जे आहे ते काय आहे? 3 फेज आहे. तुमच्या इथे जे आहे घरी ते काय आहे? सिंगल फेज आहे. मग तिथे 415, तुमच्या घरी 220. याचा अर्थ फेज व्होल्टेज आणि लाईन व्होल्टेज सेम आहे का? नाही, ते व्होल्टेज सेम नाही. मग हे व्होल्टेज आहे किती? ओके, मग हे व्होल्टेज किती आहे? लाईन व्होल्टेज इज ऑलवेज इक्वल, ओके, √3 टाइम्स VPH. हे रिलेशन लक्षात ठेवा. ओके, मग आता यामध्ये जर तुम्ही 440 व्होल्ट टाकलं लाईन व्होल्टेज तर तुम्हाला सहज इक्वेशन मिळेल. ओके, मग याच्यावरनं अजून काय इक्वेशन तयार होऊ शकतं? VPH इज इक्वल टू VL डिवायडेड बाय √3. म्हणजे 3 स्टेटमेंट्स आलेत बघा. कुठले कुठले स्टेटमेंट्स आलेत? या पर्टिक्युलर स्पेसिफिक कनेक्शनसाठी 3 ट्रू स्टेटमेंट्स आपण लिहू शकतो. एक स्टेटमेंट सगळ्यात महत्त्वाचं मी जे आता सांगितलं की VPH इज नॉट इक्वल टू VL, इज नॉट इक्वल टू VL. मग रिलेशन काय आहे? VL इज इक्वल टू √3 टाइम VPH किंवा VPH इज इक्वल टू VL डिवायडेड बाय √3. चेक दिस पर्टिक्युलर रिलेशन. त्याच्यानंतर अजून कुठलं रिलेशन आलंय? करंटचं. लाईन करंट इज ऑलवेज सेम टू द फेज करंट. याच्यामध्ये कुठल्याही व्हॅल्यू दिलेल्या असतील त्या व्हॅल्यू जर पुटअप केल्या यू विल गेट द करेक्ट ऑप्शन. या टाइपचे क्वेश्चन्स याच्यामध्ये विचारू शकतात. हे इथे दिलेलं आहे बघा. VPH इज इक्वल टू VL बाय √3 आणि IPH इज इक्वल टू IL. हे 2 इक्वेशन आहे. म्हणजे स्पेसिफिकली याच्यावरती बेस जर क्वेश्चन आला तर तो क्वेश्चनचं जे ऑप्शन आहे ते परफेक्ट ऑप्शन तुम्हाला आयडेंटिफाय करताच आलं पाहिजे. ओके, तर दिस इज नथिंग बट द बेसिक आयडिया रिलेटेड टू विच टाइप ऑफ कनेक्शन. आपण कुठलं कनेक्शन डिस्कस करतोय? आपण कनेक्शन डिस्कस करतोय स्टार कनेक्शन. नेक्स्ट कनेक्शन आहे याच्यामध्ये जे स्पेसिफिक आहे डेल्टा कनेक्शन. डेल्टा कनेक्शन साठी आपण रिप्रेझेंटेशन करू शकतो. फॉर एक्झाम्पल, हा झाला डेल्टा. इकडे एक लोड असणार, इथे एक लोड असणार, इथे एक लोड असणार. हा लोड मे बी RLC, RL, RC, RLC म्हणजे इम्पिडन्सेस हे असू शकतं. आणि इकडे मी कनेक्शन्स दिलेत. ओके, हे असे. हा टर्मिनल आहे तुमचा R, हा टर्मिनल आहे Y आणि हा टर्मिनल आहे B. ओके, मग RYB. आता इथे जर व्होल्टेज आपण बघितलं तर इथलं व्होल्टेज जे लाईन व्होल्टेज आहे हे लाईन व्होल्टेज काय आहे? VL. दिस इज नथिंग बट द लाईन व्होल्टेज. ओके, मग लाईन व्होल्टेज इथे काय आहे? VL. जेवढं व्होल्टेज इथे आहे तेवढंच व्होल्टेज इथे असेल कारण 2 पॅरलल लाईन्स आहेत. म्हणजे इथे जे व्होल्टेज असेल ते काय आहे? VPH. म्हणजे एक इम्पॉर्टंट स्टेटमेंट आता आपण करू शकतो. काय आहे ते? फेज व्होल्टेज इज ऑलवेज इक्वल टू लाईन व्होल्टेज. फेज व्होल्टेज इज ऑलवेज इक्वल टू लाईन व्होल्टेज. पण कुठल्या टाईपच्या कनेक्शन मध्ये? डेल्टा कनेक्शन मध्ये. आणि हेच नॉट इक्वल कुठल्या टाईपच्या कनेक्शन मध्ये? वाय कनेक्शन मध्ये किंवा स्टार कनेक्शन मध्ये. हे लक्षात ठेवा. आता जो करंट इकडनं फ्लो होतोय तोच करंट, सपोज याला RY म्हणूया आपण, तोच करंट इकडनं फ्लो होतोय का? नाही. इकडे वेगळा करंट असणार, इकडे वेगळा करंट असणार. अकॉर्डिंग टू द किर्चॉफ्स करंट लॉ at any junction the current algebraic sum of current is always 0. म्हणजे इकडे येणारा करंट इकडे जाणारा म्हणजे डिस्ट्रीब्यूट झालाय. म्हणजे हा करंट आणि हा करंट सेम आहे का? नाही. म्हणजे स्टेटमेंट काय लिहू शकतो? लाईन करंट इज नॉट इक्वल टू फेज करंट. कुणामध्ये? कुठल्या सर्किट मध्ये? डेल्टा कनेक्शन मध्ये. मग हे रिलेशन काय आहे? तर रिलेशन काय आहे? IL इज इक्वल टू √3 टाइम्स IPH. हे रिलेशन आहे. याच्यावरनं IPH मी काढू शकतो? येस.
IPH इज इक्वल टू IL डिवायडेड बाय √3. ओके, म्हणजे मग 2 स्पेसिफिक इक्वेशन्स तयार झालेत आणि 3 स्टेटमेंट्स तयार झाले. स्टेटमेंट कुठलं तयार झालं? पहिलं, डेल्टा कनेक्शन मध्ये फेज व्होल्टेज आणि लाईन व्होल्टेज काय असतं? सेम असतं. बरोबर आहे का? येस, इट इज नथिंग बट द सेम फॉर दिस पर्टिक्युलर केस. करंट मात्र लाईनचा वेगळा असतो आणि फेजचा वेगळा असतो. आणि काय रिलेशन आहे? लाईन करंट ऑलवेज इक्वल टू √3 टाइम फेज करंट. हे खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये जर रिकॉल करायचं असेल तुम्हाला तर इझिली रिकॉल तुम्ही करू शकता. हे जे फॉर्म्युले आहेत हे फॉर्म्युले लक्षात ठेवा, कारण याच्यामध्ये प्रॉब्लेम काय येतो मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये प्रॉब्लेम हा येतो की IL इज इक्वल टू √3 टाइम की IPH इज इक्वल टू √3 टाइम्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी इथे फॉर्म्युला लिहिलाय IL इज इक्वल टू मग IPH बाय √3 की √3 टाइम्स IPH. तर लक्षात ठेवायचं हे काय आहे? लाईन, म्हणजे एका लाईन मध्ये आहे. मग एका लाईन मध्येच लिहायचं. काय लिहायचं? √3 लिहायचं आणि IPH लिहायचं. झालं. ओके, तर दिस इज नथिंग बट द पर्टिक्युलर ट्रू स्टेटमेंट, बट दिस इज नॉट अ स्पेसिफिक वे. इट इज अ की टू रिकॉल द थिंग्स. ओके, लाईन मध्ये लिहायचं. पण व्हॉट इज अ बेसिक आन्सर? द लाईन करंट हिअर इज ऑलवेज हॅव्हिंग √3 टाइम्स ऑफ फेज करंट. कुणाबद्दल बोलतोय आपण? हे दोन्ही स्टेटमेंट कुणासाठी ट्रू आहे? डेल्टासाठी ट्रू आहे. तर दिस इज नथिंग बट द स्टार अँड डेल्टा कनेक्शन. मग स्टार आणि डेल्टा कनेक्शन जे आहे ते लोड साईडला वापरू शकता किंवा तुम्ही आर्मेचर वाइंडिंग म्हणजे सप्लाय साईडला सुद्धा वापरू शकता. ओके, मग हे जे आहेत हे पॉइंट्स आहेत तुमचे रिलेटेड स्टार आणि डेल्टाशी रिलेटेड. तर या केसमध्ये एक लक्षात ठेवायचं, स्टार आणि डेल्टामध्ये जे काही कन्व्हर्जन फॅक्टर आहेत त्याच्यावरती बेसिक लक्ष द्यायचं. त्याच्यामधले प्रत्येक पॉइंट्स लक्षात द्यायचे. या केसमध्ये जर आपण 3 फेज सप्लाय मध्ये बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं जे मी आता तुम्हाला सांगितलं होतं की हा आहे तुमचा VR म्हणजे फेज व्होल्टेज आहे. याच्या मागे VY किती अँगलनी? 120 डिग्रीनी. याच्या मागे B व्होल्टेज फॉर B हा किती अँगल आहे? 120 डिग्री. हा किती अँगल आहे? 120 डिग्री. याचा अर्थ बेसिकली जर आपण बघितलं तर फेज व्होल्टेजेस मध्ये कितीचा फेज अँगल आहे? 120 डिग्रीचा. मग याच्या मागे हा जो फेज व्होल्टेज आहे या फेज व्होल्टेजच्या मागे त्याचा करंट असणार, म्हणजे तो असणार IR. या फेजच्या मागे त्याचा करंट असणार, तो असणार IY. आणि याच्या मागे त्याचा करंट असणार, दॅट इज नथिंग बट द IB. पण परत हा अँगल कितीचा झालाय? 120 डिग्रीचा. येते लक्षात? बेसिकली ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. हे फेज बद्दल बोलतोय. मग आम्ही सांगितलं की लाईन व्होल्टेज समोर असतं आणि फेज व्होल्टेज हे मागे असतं. म्हणजे ह्या फेज व्होल्टेज हे मागे आहे, याच्या समोर कुठेतरी पर्टिक्युलर पार्ट. आणि जो फ्लो आहे, सिक्वेन्स आहे, तो काय आहे? अँटी क्लॉकवाइज. तो दिस इज नथिंग बट द RYB. दिस इज अ फेज सिक्वेन्स. हे फेज सिक्वेन्स खूप महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. ओके, आता याची जर फेज डायग्राम बघितली किंवा आपण जर वेवफॉर्म्स बघितल्या तर त्याच्यावरनं लक्षात येईल काही पॉइंट्स की ज्या पॉइंट्सवर क्वेश्चन विचारू शकतात. फॉर एक्झाम्पल, लेट अस गो फॉर दी पर्टिक्युलर 3 पॉइंट्स. सपोज ओके, ही वेवफॉर्म काढूया आपण. सगळ्यात पहिल्यांदा काढली R साठी, ही झाली तुमची R ची वेवफॉर्म. त्यानंतर काढूया Y साठी. ओके, विल जस्ट यूज दिस पर्टिक्युलर सो दॅट विल गेट 120 च्या नंतर जस्ट लाईक दिस. दिस इज नथिंग बट द Y. मग हा फेज डिफरन्स कितीचा झालाय? हा फेज डिफरन्स झालाय 120 डिग्री. आणि त्यानंतर B हा त्याच्याही पुढे, म्हणजे हे असं झालं इक्वेशन. तर दिस इज नथिंग बट द B. याच्यामध्ये फेज डिफरन्स कितीचा आहे? 120 डिग्रीचा. याच्यामध्ये फेज डिफरन्स कितीचा आहे? 120 डिग्रीचा. 120 120 आणि 120. ओके, तर दिस इज RYB. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा की मी इन्स्टंटेनियस पॉवर घेतली. सपोज इथे
इन्स्टंटेनियस पॉवर इथली घेतली. इन्स्टंटेनियस पॉवर किंवा इन्स्टंटेनियस व्हॅल्यू, व्होल्टेज असेल, करंट असेल किंवा पॉवर असेल. बघा इथे जर बघितलं तर इथे आर आणि वाय काय आहे प्लस मध्ये, आर आणि वाय काय आहे प्लस मध्ये आणि बी काय आहे मायनस मध्ये. म्हणजे ह्या दोघांची बेरीज आणि ह्या दोघांची बेरीज काय होईल, कॅन्सल होईल आणि रिझल्टंट किती येईल, 0. बघा इथे सुद्धा बघा, इथे टॉप जिथे असेल तिथे इथे दोन्ही जणांची बेरीज आहे. याचा अर्थ इन्स्टंटेनियस व्होल्टेज और करंट इज ऑलवेज 0 फॉर व्हॉट, फॉर 3 फेज सप्लाय. एवढं लक्षात घ्या. पण जर ॲव्हरेज काढायचं झालं तर ॲव्हरेज इज ऑलवेज ग्रेटर than the single phase supply. So this is a very important point as far as 3 phase concern. Okay, जर मग 3 इक्वेशन मग मी जे तुम्हाला सांगितले, मग 3 इक्वेशन्स कुठले सांगितलेत आपण, 3 इक्वेशन्स आर वाय आणि बी साठी सांगितले. स्पेसिफिकली आपण ते मेन्शन करू शकतो. फॉर एक्झाम्पल व्ही आर काय होतं, पीक अँप्लिट्यूड साइन ओमेगा टी. सेकंड काय होतं, सेकंड होतं आपलं वाय, VM साइन ओमेगा टी मायनस 120 आणि तिसरं काय होतं बी. ओके, मग बी साठी घेतलंय VM साइन ओमेगा टी मायनस 120. याचा रिझल्टंट जरी काढला तरी तो काय आहे 0. याला जर सॉल्व केलं मॅथमॅटिकली, कारण हे ओमेगा टी मायनस 120 लिहिणं, सॉरी 240 minus 240. ओके, तर दिस इज नथिंग बट द पर्टिक्युलर पार्ट. इफ वी यूज दिस पर्टिक्युलर पार्ट, जर आपण रिझल्टंट सुद्धा काढला याचा, हा या डायरेक्शननी आहे, हा या डायरेक्शननी आहे, हा या डायरेक्शननी आहे, म्हणजे रिझल्टंट किती असेल 0. तेच मी आता म्हटलं. तर दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट ॲज फार ॲज दी पर्टिक्युलर वी कॅन से दॅट दी 3 फेज सप्लाय इज कन्सर्न. वॅट मीटर, relation between line voltage and phase voltage, the angle between phase, line, phase current, line current, phase voltage, line voltage आणि basic advantages of the 3 phase supply. So this is all about the particular 3 phase supply. याच्यामध्ये जुने पेपर्स जर तुम्ही बघितले तर एक पॅटर्नचे क्वेश्चन्स आलेले आहेत. त्याच्यामुळे जास्त डिटेलमध्ये स्टडी न करता फक्त रिलेशन बिटवीन IL, IPH, VL, VPH एवढं जरी लक्षात राहिलं, त्यानंतर जे स्टार आणि डेल्टा कनेक्शन आहे ते खूपच महत्त्वाचे आहेत. बघा, स्टार आणि डेल्टा कनेक्शन मध्ये सगळ्यात जास्त मार्क्स तुम्हाला मिळू शकतात किंवा सगळ्यात सोपा पॉइंट तो आहे. बरोबर आहे. मग याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हा झाला डेल्टा. डेल्टा मध्ये लक्षात ठेवायचं कधीही व्होल्टेज हे सेम असतं. मग लाईन इज इक्वल टू फेज व्होल्टेज आणि करंट सेम नसतो. आणि स्टार जर घेतला आपण तर स्टार मध्ये करंट काय असतो, सेम असतो. एक गोष्ट लक्षात ठेवायची कुठली, म्हणजे दुसरी गोष्ट ऑटोमॅटिकली लक्षात राहील. मग इथे करंटचं रिलेशन काय आहे, लाईन करंट इज इक्वल टू √3 टाइम फेज करंट. आणि इथे लाईन व्होल्टेजचं रिलेशन काय आहे, VL इज इक्वल टू √3 टाइम VPH. येते लक्षात. तर हे झालं तुमचं स्पेसिफिकली स्टार डेल्टा साठी रिलेशन्स कसं लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये अजून एक पॉइंट्स आहे 3 फेज सप्लाय मध्ये, तो सुद्धा लक्षात घ्या. तो आहे पॉवरचा. 3 टाइप्स ऑफ पॉवर आर देअर. एक आहे अपॅरंट पॉवर, एक आहे स्पेसिफिक रिॲक्टिव्ह पॉवर आणि एक आहे तुमची ऍक्टिव्ह पॉवर. P काय आहे ऍक्टिव्ह, Q काय आहे रिॲक्टिव्ह. ओके, आणि S काय आहे अपॅरंट पॉवर. आपण अगोदरच्या लेक्चर मध्ये बघितलं, ही नेहमी वॅट मध्ये मोजतो, ही आपण व्होल्ट एम्पियर रिॲक्टिव्ह मध्ये मोजतो आणि हे कशामध्ये मोजतो, हे मोजतो आपण kVA मध्ये. एक सिंपल एक्झाम्पल नेहमी आपण घेत असतो. सपोज हा उसाच्या रसाचा ग्लास आहे आणि याच्यामध्ये हे फ्लुइड आहे. ओके, एवढं. मग ऍक्च्युअल मध्ये काय आहे, आपण हे कंझ्युम करतो. तर दिस इज नथिंग बट द ऍक्टिव्ह पॉवर. आणि इथे नुसताच फोम असतो बघा, फेस असतो फक्त. मग हे काय आहे, हे रिॲक्टिव्ह पॉवर आहे. हे यूज करतो का आपण, हे कंझ्युम करतो का आपण, नाही. पण पैसे कशाचे देतो आपण, पैसे मात्र आपण फुल ग्लासचे देतो. म्हणजे याचा अर्थ अपॅरंट पॉवर. ओके, मग अपॅरंट पॉवर किती आहे, अपॅरंट पॉवर आहे √P² प्लस Q². मग P काय आहे तुमचा, P आहे बेसिकली
P आहे ऍक्टिव्ह पॉवर, काय फॉर्म्युला आहे VI cos phi. आता आपण बोलतोय कशाबद्दल, 3 फेज बद्दल, म्हणजे किती फेजेस असणार 3 फेज, तो 3 VPH अँड IPH. मग याच्यामध्ये जर व्हॅल्यू काढल्या VPH आणि IPH च्या इन द फॉर्म ऑफ दी पर्टिक्युलर वी कॅन से दॅट लाईन, म्हणजे मग ती काय निघेल √3 टाइम VL IL cos phi. ही झाली ऍक्टिव्ह पॉवर कशामध्ये, तुमच्या 3 फेज सप्लाय मध्ये. जर इथे कॉसच्या जागी साइन आलं तर ती पॉवर कुठली झाली तुमची रिएक्टिव्ह पॉवर, आणि ती सगळी जर या फॉर्म्युल्यामध्ये पुट केली तर तुम्हाला मिळेल स्पेसिफिकली अपॅरंट पॉवर. ओके, तर दिस इज नथिंग बट द ऑल अबाउट द 3 फेज सप्लाय. तुम्हाला कुठलाही क्वेश्चन असेल, डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाका, नक्कीच आपण तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. ओके, शेवटचा टॉपिक आणि महत्त्वाचा टॉपिक आणि सोपा टॉपिक की ज्याच्यावरती थिअरॉटिकल क्वेश्चन सहजासहजी येतात, किंवा एखादा न्यूमेरिकल जरी आलं तरी ते लोडशी रिलेटेड असतं आणि ते पटकन आपल्याला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. तर सगळ्यात शेवटचा टॉपिक आहे तो म्हणजे ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर त्याच्या नावामध्ये सगळं आहे की ट्रान्सफर द पॉवर. पॉवर काय करतो, एका इलेक्ट्रिकल सर्किटमधनं दुसऱ्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये पाठवतो, पण कसं पाठवतो, मॅग्नेटिकली. देर इज नो एनी टच और कॉन्टॅक्ट बिटवीन द प्रायमरी वाइंडिंग अँड सेकंडरी वाइंडिंग. तर जेव्हा प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग मध्ये कुठलाही स्पेसिफिक फिजिकल कॉन्टॅक्ट नसतो, म्हणजेच स्पेसिफिक कुठलंही पर्टिक्युलर मूवमेंट नसतं, म्हणजे रोटेटिंग पार्ट नसतो, म्हणजे तो स्टॅटिक डिव्हाइस झाला. तर ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक डिव्हाइस विच ट्रान्सफर द पॉवर. ही झाली बेसिक आयडिया. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की मोटर किंवा जनरेटर सारखं याच्यामध्ये कुठलाही रोटेटिंग किंवा मूव्हिंग पार्ट नसतो. जर मूव्हिंग पार्ट नसेल तर वियर अँड टियर लॉसेस असेल का, नाही. तर कम्पेअर करण्याचा प्रयत्न करायचा. स्टडी करताना AC फंडामेंटल्स, AC सर्किटमध्ये जे जनरेटर आहे आणि ट्रान्सफॉर्मर आहे याला कम्पेअर करण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून तुम्हाला मॅक्सिमम क्वेश्चन्स हे सॉल्व्ह करता येतात. ओके, आता आपण डायरेक्टली बेसिक आयडिया बघूया की ज्याच्यामध्ये खूप टाईपचे क्वेश्चन्स तयार होऊ शकतात. जर आपल्या स्क्रीनवर आपण बघितलं तर याच्यामध्ये टाइप्स दिलेले आहेत बघा. तो देअर आर सो मेनी डिफरंट टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर. तर वेगवेगळ्या पॉइंट्सवर बेस्ड हे ट्रान्सफॉर्मरचे टाइप्स आपण बायफर्केट करू शकतो. ओके, so this is nothing but the based on supply, this is a based on core shape, this is a based on voltage level and the signal type. सगळ्यात महत्त्वाचं जे बेसिक टाइप आहेत ते इथे आहेत बघा, की जे व्होल्टेजला हायर किंवा लोअर करतात, म्हणजे स्टेप अप करतात किंवा स्टेप डाऊन करतात. मी आत्ताच एक एक्झाम्पल सांगितलं की DP वर व्होल्टेज काय असतं 440 व्होल्ट, तुमच्या घरी किती असतं 220 व्होल्ट, म्हणजे व्होल्टेज जास्त कुठलं आहे DP वरचं, आणि तिथनं ते कमी होऊन तुमच्या घरी आलं म्हणजे स्टेप अप आहे की स्टेप डाऊन आहे, डेफिनेटली स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. बरोबर आहे, म्हणजे डिस्ट्रीब्युशन साइडला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरतात आणि जनरेटर साइडला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर वापरतात. तर बेस्ड ऑन द व्होल्टेज लेवल ऑफ इनपुट अँड आउटपुट, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर अँड आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर. आता आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर म्हणजे जिथे व्होल्टेज कमी जास्त होत नाही. मग व्होल्टेज कमी जास्त होत नाही तर वापरायचं कशाला, तर ते कशासाठी वापरतो आपण, आयसोलेशनसाठी, फिजिकल आयसोलेशनसाठी, जिथे नॉइज कमी होतो. इम्पिडन्स मॅचिंग असेल, स्पीकरमध्ये असेल, पब्लिक ॲड्रेस सिस्टीममध्ये असेल, तर ह्या टाईपचे ट्रान्सफॉर्मर वापरतात, ज्याला आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर म्हणतात, ज्याला इनपुटचं व्होल्टेज आणि आउटपुटचं व्होल्टेज काय असतं, सेम असतं. ओके, तर दिस इज नथिंग बट द डिफरंट टाइप्स ऑफ पर्टिक्युलर ट्रान्सफॉर्मर बेस्ड ऑन द व्होल्टेज लेवल, बेस्ड ऑन द कोअर शेप. दोनच बेसिक एलिमेंट्स आहेत ट्रान्सफॉर्मरचे, एक आहे वाइंडिंग, एक आहे कोअर. दीज आर द प्राइम बेसिक एलिमेंट्स ऑफ द ट्रान्सफॉर्मर. बाकी ॲडिशनल पार्ट जे आहेत ते ॲज पर रिक्वायरमेंट, जेवढी कॉस्ट जास्त तेवढा ट्रान्सफॉर्मर चांगला, तेवढे पार्ट जास्त. पण जे बेसिक पार्ट असतात की जे कुठल्याही ट्रान्सफॉर्मरमध्ये, म्हणजे तुम्ही 9 रुपयाचा घेतला किंवा 100 रुपयाचा घेतला तरी ते असतात, ते म्हणजे कॉईल आणि कोअर. मग कोअर म्हणजे काय, तर कोअर त्याच्यामधला मॅग्नेटिक फील्डला पाथ प्रोव्हाइड करणारा पार्ट आहे. ओके, तर कोअरच्या शेपवर 2 टाईप आहेत, एक आहे कोअर टाईप आणि एक आहे शेल टाईप. आणि जो टेक्निकली यूज होतो दॅट इज नथिंग बट द बेरी टाईप, की ज्याच्यामध्ये बेसिकली जे रिक्वायर्ड सप्लाय व्होल्टेज लागतं ते आपण तयार करून घेऊ शकतो. सिंगल फेज साठी वापरताय की 3 फेज साठी वापरताय त्याच्यावर बेस्ड आहेत सिंगल फेज आणि 3 फेज. आणि सगळ्यात शेवटी जसं मी आता मेन्शन केलेलं इथे की करंट करंट स्टेप डाऊन स्टेप अप करतोय की व्होल्टेज करतोय, म्हणजे कुठल्या टाईपच्या सिग्नलवर तो ट्रान्सफॉर्मर काम करतोय. करंट ट्रान्सफॉर्मरला CT म्हणतात. ओके, आणि व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर इज नथिंग बट द व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर. तो दिस इज अ
टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर याच्या व्यतिरिक्त आहे. सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट एक लक्षात ठेवा की ट्रान्सफॉर्मर डू नॉट ऑपरेट ऑन डीसी. डीसीवर ट्रान्सफॉर्मर ऑपरेट होत नाही किंवा डीसी द्यायचा नसतो. कशाला द्यायचा नसतो? ट्रान्सफॉर्मरला द्यायचा नसतो. मग असर्शन आणि रिझन टाइपचं क्वेश्चन होऊ शकतो बघा. असर्शन आणि रिझन. असर्शन काय आहे की पर्टिक्युलर डीसी ट्रान्सफॉर्मर गेट बर्न आउट. ओके, आणि त्याचं रिझन काय आहे? डीसी इज स्टेडी स्टेट. तर दोन्हीही पर्टिक्युलर स्टेटमेंट हे ट्रू आहे, कारण जर डीसी दिला तर ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी वाइंडिंग जळते, बरोबर आहे, आणि त्याच्यावरनं आपल्याला पर्टिक्युलर क्वेश्चन्स क्रिएट करता येऊ शकतो. हे लक्षात ठेवा की डीसीवर काम करत नाही. मग डीसीवर काम का करत नाही? कारण जो ट्रान्सफॉर्मर आहे, ट्रान्सफॉर्मर ऑपरेट्स ऑन फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, आणि ज्या केसमध्ये अल्टरनेटिंग फ्लक्सेस ह्या जनरेट झाल्या पाहिजे. डीसी सिग्नलमुळे अल्टरनेटिंग फ्लक्सेस जनरेट होत नाही, मॅग्नेटिक फील्ड जनरेट होत नाही, म्हणून डीसी वापरत नाही. आणि डीसी वापरलं तर काय होतं? डीसी जर प्रोव्हाइड केला आपण प्रायमरी वाइंडिंगला, वाइंडिंग म्हणजे काय आहे? कॉपरची वायर आहे, आणि त्याचं रेजिस्टन्स काय असतं? खूप कमी असतं, म्हणजे तिकडनं जास्त करंट फ्लो होणार. करंट फ्लो झाला की त्याचं रूपांतर कशामध्ये होणार? हीटमध्ये, आणि त्या एक्सेसिव्ह हीटमुळे ट्रान्सफॉर्मर जो आहे तो जळून जाणार, म्हणून डीसी द्यायचा नसतो. नाउ दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. जे क्वेश्चन्स एमसीक्यू विचारलेले आहेत अगोदरच्या एक्झाम मध्ये ते त्याच्या पार्ट्सवर विचारलेले आहेत. तर पार्ट तुम्हाला लक्षात असले पाहिजे. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की एसी फंडामेंटल्स आणि ट्रान्सफॉर्मर याला कम्पेअर करा, जनरेटरला आणि ट्रान्सफॉर्मरला. जनरेटरमध्ये रोटेटिंग पार्ट असतो, म्हणजे वियर अँड टियर लॉसेस तिकडे असतात. इथे हा ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक डिव्हाइस, देर इज नो एनी मूव्हिंग पार्ट, म्हणजे वियर अँड टियर लॉसेस इकडे नसतात. मग पार्ट कुठले कुठले आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की कोअर इज अ बेसिक एलिमेंट ऑफ अ ट्रान्सफॉर्मर. कोअर असलंच पाहिजे. वाइंडिंग, ज्याला आपण स्पेसिफिक पर्टिक्युलर कॉपर कॉईल म्हणतो, हे तिकडे असलंच पाहिजे. आणि त्याच्या व्यतिरिक्त काही पार्ट्स आहेत, जे पार्ट्स आपण थोडक्यात बघूया. ही जर डायग्राम तुम्ही बघितली असेल, या टाइपचे ट्रान्सफॉर्मर डीपीवर लावलेले असतात. मग याच्यामध्ये काय आहे की हे टँक आहे, हे आहे पर्टिक्युलर टँक की ज्याच्यामध्ये स्पेसिफिक कोअर आणि वाइंडिंग आतमध्ये असतात, आणि त्याच्या आतमध्ये काय असतं? अजून ऑइल असतं, मिनरल टाइपचं ऑइल असतं बेसिकली. आणि ऑइलचे दोन यूज आहेत, एक आहे कूलिंगसाठी, कूलंट म्हणून वापरतात, आणि दुसरं आयसोलेशनसाठी किंवा इन्सुलेशनसाठी. मग तुम्ही म्हणाल सर की ऑइल इज अ हायली फ्लेमेबल, आणि इन्सुलेशन कसं? बरोबर आहे, तर दॅट इज प्रोव्हाइड द मॅग्नेटिक इन्सुलेशन, फ्लक्सेस लिकेज होऊ देत नाही. हे याच्या साईडला जे पाईप्स आहेत दॅट इज नथिंग बट द कूलिंग पाईप्स. हे जे इथे दिसत आहेत बघा, हे जे आहेत हे कूलिंग पाईप्स आहेत. याच्यामधनं ऑइल जेव्हा हीट होतं, कारण ट्रान्सफॉर्मर ऑन असेल तर पर्टिक्युलर ट्रान्सफॉर्मेशनच्या ड्युरेशनमध्ये हे ऑइल तापतं, आणि हे हिटेड ऑइल इकडनं जाऊन इकडनं एंट्री करतं. फक्त याच्यामध्ये ह्या पाईपचे ज्या स्पेसिफिक वॉल्स असतात हे इथे एवढे छोटे असतात की ते हळूहळू ऑइल खाली येतं, आणि या पर्टिक्युलर कंटेनरमधनं खाली जाताना ते बाहेरच्या हवेमुळे ओके काय होतं? कूल होतं. तर दॅट इज नथिंग बट द कूलिंग मेथड. मग सगळ्यात आतमध्ये काय आहे? आतमध्ये आहे तुमचा कोअर आणि वाइंडिंग, प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग आणि कोअर. ओके, त्याच्यासाठी हे कनेक्शन बाहेर काढलेले आहेत, याला म्हणतात टर्मिनल बुशिंग्स. टर्मिनल बुशिंग्स मध्ये हे जे चायना क्ले आहे, ओके, चिनी माती, किंवा स्पेसिफिक पर्टिक्युलर जे प्रोकेलेन जे स्पेसिफिक कनेक्टर्स आहेत इन्सुलेशन म्हणून, हे इथे दिलेले असतात. तर दीज आर नथिंग बट द टॅपिंग्स किंवा टर्मिनल बुशिंग. काही ह्या हाय व्होल्टेज टर्मिनल्स असतात, काही ह्या लो व्होल्टेज टर्मिनल्स असतात. हे कनेक्शन्स आहेत बाहेरच्या जगामध्ये. ओके, त्याच्या व्यतिरिक्त इथे जर आपण बघितलं तर हे जे स्पेसिफिक ऑइल आहे हे गरम होतं जेव्हा ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफर करत असतं किंवा ट्रान्सफॉर्मेशनची प्रोसेस होत असते. मग त्या केसमध्ये हे हिटेड जे ऑइल आहे याला कूल करण्यासाठी कूलिंगचं मेथड वापरतात. बऱ्याचदा याच्यामध्ये इथे बाहेर एक रिझर्व्हर लावलेला आहे.
ओके, हे जे गोल दिसतं टाकीसारखं, तर दॅट इज नथिंग बट द कन्झर्वेटर टँक. म्हणजे ही जी गरम झालेली ऑइल आहे ही बाहेर जाते आणि इथे न्यू फ्रेश एअर आतमध्ये जाते अँड दॅट इज ड्यू टू ब्रीथर. तो ब्रीथर इज नथिंग बट द पर्टिक्युलर एरिया विच प्रोव्हाइड द ड्राय एअर टू द ट्रान्सफॉर्मर. कशासाठी? त्या पर्टिक्युलर कुलिंग प्रोसेससाठी. मग हे जे आहे इथे ब्रीथरमध्ये कॅल्शियम क्लोराईड असतं किंवा सिलिका जेल असते बघा, सिलिका जेल. कशासाठी आहे? हे ड्राईंग एजंट आहे, म्हणजे कुठलीही मॉइश्चरवाली एअर ही आतमध्ये जायला नको. तो ब्रीथर प्रोव्हाइड द मॉइश्चर फ्री ड्राय एअर टू द ट्रान्सफॉर्मर. हा कन्झर्वेटर टँक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा ऑइल लेवल असते. जर हीट जास्त वाढली तर ऑइल एक्सपांड होईल. ऑइल एक्सपांड झालं, याच्यामधलं काही ऑइल इथे जातं, परत या ब्रीदिंग न्यू फ्रेश एअरमुळे ते थंड होतं आणि परत रिव्हर्स येतं. एक लक्षात ठेवायचं की ही जी टँक आहे कधीच फुल ऑइलनी भरलेली नसते. हे इथे बुशिंग दिसतात बघा, हे कन्झर्वेटर आहे. ओके, आणि इथे जे स्पेसिफिक लावलेलं आहे ब्रीथर आहे. आणि बऱ्याचदा पर्टिक्युलर काही ट्रान्सफॉर्मरमध्ये इथे एक्सप्लोजन वेंट असते. ओके, तर एक्सप्लोजन वेंट कशासाठी असते की जर एक्सेसिव्ह हीट वाढली आणि जर डॅमेज व्हायला आलं तर डॅमेज कम्प्लिटली व्हायला नको म्हणून इथे याला रप्चर करतात. बऱ्याचदा तिथे बॅकेलाइट किंवा ग्लासची शीट असते, ती ग्लास शीट रप्चर होते. रप्चर झाली की हीट सगळी बाहेर पडते. तर इट अवॉइड टू स्पेसिफिक वी कॅन से दॅट इट अवॉइड दी बेसिक पर्टिक्युलर पार्ट टू प्रोटेक्ट द ट्रान्सफॉर्मर. आता एक्सेसिव्ह हीटपासनं अजून ट्रान्सफॉर्मर कसं प्रोटेक्ट होतं, तर देअर इज अ वन रिले विच इज कॉल्ड ॲज अ बुकॉल्स रिले. हे इथे रिले लावलेला आहे बघा एक. तर बुकॉल्स रिलेचं फंक्शन काय आहे? बुकॉल्स रिले सिम्पली जनरेट दी अलार्म. जर टेम्परेचर वाढत गेलं, इथे तुम्हाला दिसत असेल टेम्परेचर सेन्सर लावलेला आहे, टेम्परेचर जर वाढत गेलं तर सुरुवातीला तो अलार्म जनरेट करतो. आणि जर एक्सेसिव्ह हीट तरी वाढली तर डायरेक्टली तो काय करतो? इट ॲक्ट ॲज अ कॉन्टॅक्ट रिले. तो काय करतो? कॉन्टॅक्ट डायरेक्ट ब्रेक करतो, म्हणजे सप्लायच ब्रेक करतो. सप्लाय ब्रेक केला की ट्रान्सफॉर्मर ऑफ होणार. ट्रान्सफॉर्मर ऑफ झाला की काय होईल? ट्रान्सफॉर्मर ऑफ झाला की जी पर्टिक्युलर प्रोसेस आहे हिटिंगची ती प्रोसेस स्टॉप होईल. ओके, तर दिस इज नथिंग बट द बुकॉल्स रिले. तो ब्रीथर, बुकॉल्स रिले, कन्झर्वेटर टँक, देन टॅपिंग और टर्मिनल बुशिंग, देन ऑइल अँड कोअर, then specific we can say that winding, these are the part and parcel of transformer. हे शांत डोक्याने कंपेअर करा. जनरेटर मध्ये कुठले पार्ट होते, ट्रान्सफॉर्मर मध्ये कुठले पार्ट होते, आणि प्रत्येक पार्टचं फंक्शन सुद्धा तुम्हाला माहिती असलं पाहिजे. कोअरचं काय फंक्शन आहे, तर कोअर काय करतो? इट जस्ट प्रोव्हाइड द पाथ फॉर द फ्लक्सेस. म्हणजे ज्या कोअर मधनं फक्त आणि फक्त काय गेल्या पाहिजे? फ्लक्सेस गेल्या पाहिजे. म्हणजे त्याचा रिलक्टन्स जो आहे तो एका स्पेसिफिक लेवलला असला पाहिजे. ओके, वाइंडिंग मधनं काय गेलं पाहिजे? वाइंडिंग मधनं फक्त करंट फ्लो झाला पाहिजे. वाइंडिंग मधनं फ्लक्सेस जायला नको, लिकेज करंट जायला नको. तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, तर टर्मिनल जे काय आहेत ते कनेक्शनसाठी आहेत. इथे मी तुम्हाला सांगितलं की इथे स्पेसिफिक एक्झॉस्ट वेन. ओके, त्याच्या व्यतिरिक्त ब्रीथर, देन बुकॉल्स रिले, these are the part and parcel of the particular transformer. Now we'll just go for the questions. हे क्वेश्चन्स बघूया आणि त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की कसे पॉइंट्स आपण कव्हर करू शकतो. हा क्वेश्चन आहे, पटकन तुम्ही ऑप्शन क्लिक करा. विच ऑफ द फॉलोइंग पॅरामीटर रिमेन्स कॉन्स्टंट ओके इन ट्रान्सफॉर्मर इनपुट अँड आउटपुट. ट्रान्सफॉर्मरच्या इनपुट आणि आउटपुट मध्ये कुठला पॉइंट हा कॉन्स्टंट असतो? ए आहे फ्रिक्वेन्सी, बी आहे पॉवर, सी आहे बोथ ए अँड बी म्हणजे पॉवर अँड फ्रिक्वेन्सी, आणि डी आहे व्होल्टेज. एक लक्षात ठेवा, हा आहे कोअर, आणि याला आपण वाइंडिंग दाखवूया. विल जस्ट हॅव दिस वाइंडिंग. ही सेकंडरी वाइंडिंग झाली आणि ही प्रायमरी वाइंडिंग झाली. ओके, व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर? ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक डिव्हाइस. कसा आहे तो? स्टॅटिक डिव्हाइस. तो ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक डिव्हाइस विच ट्रान्सफर द पॉवर विदाउट चेंजिंग द फ्रिक्वेन्सी. आता मी सांगितल्याप्रमाणे विदाउट चेंजिंग द फ्रिक्वेन्सी म्हणजे फ्रिक्वेन्सी चेंज होते का? नाही. इट रिमेन कॉन्स्टंट फॉर इनपुट. म्हणजे इनपुटची फ्रिक्वेन्सी Fi असेल आणि आउटपुटची फ्रिक्वेन्सी F0 असेल तर Fi इज ऑलवेज इक्वल टू
F0. That is an important point. It transfer the power. पॉवर ट्रान्सफर करतो, पॉवर कमी जास्त करत नाही. म्हणजे इनपुट पॉवर इज ऑलवेज इक्वल टू आउटपुट पॉवर. तो इनपुट पॉवर इज इक्वल टू आउटपुट पॉवर. वी जस्ट हॅव दिस सेम पर्टिक्युलर पार्ट. हा सुद्धा मिळाला आपल्याला. म्हणजे फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट असते, पॉवर हे कॉन्स्टंट असते. म्हणजे बोथ ए अँड बी आर द ट्रू स्टेटमेंट्स. म्हणजे ऑप्शन कुठला असेल? बोथ ए अँड बी. इथे जर स्पेसिफिक पॉवरच्या जागी दुसरा कुठला पॅरामीटर असेल, करंट असेल, तर तुम्ही त्याप्रमाणे लिहायचा प्रयत्न करायचा. मग याच्यामध्ये लक्षात ठेवा, पॉवर कॉन्स्टंट असते. कशामध्ये? ट्रान्सफॉर्मरच्या इनपुट आणि आउटपुटमध्ये. फ्रिक्वेन्सी इनपुट आणि आउटपुटमध्ये कशी असते? कॉन्स्टंट असते, सेम असते. जी इनपुटची तीच आउटपुटची. ओके. त्यानंतर बेसिकली व्होल्टेज. व्होल्टेज हे स्पेसिफिक सेम नसतं. दॅट इज डिपेंड्स ऑन द टाईप. पण व्होल्टेज लेवल चेंज करण्यासाठीच आपण ट्रान्सफॉर्मर वापरत असतो. तर दिस इज नथिंग बट द बेसिक आयडिया. मग कुठला ऑप्शन करेक्ट आहे याच्यापैकी? कुठला ऑप्शन करेक्ट आहे? बोथ ए अँड बी. दॅट इज ऑप्शन सी. ओके. तर या टाईपचे क्वेश्चन्स. अजूनही कुठले पॅरामीटर्स आहेत ते पॅरामीटर चेक करा. इम्पिडन्स असेल, अजून काही असेल. नेक्स्ट क्वेश्चन. हिअर फंक्शन ऑफ अ ट्रान्सफॉर्मर इज टू convert AC to DC, convert DC to AC, step down or step up the DC voltage and currents, step down or up the AC voltage and currents. पटकन तुम्ही स्पेसिफिक ऑप्शन क्लिक करा. याच्यामध्ये आपण लक्षात घेऊ शकतो. आता इथे सगळ्यात बेसिक डेफिनेशन आपण स्टडी करतोय. ट्रान्सफॉर्मर कन्वर्ट AC इंटू DC करतो का? नाही. मग कोण करतं? स्पेसिफिकली एसी ला डीसी मध्ये कोण कन्वर्ट करतं? एसी ला डीसी मध्ये कन्वर्ट करतं रेक्टिफायर. रेक्टिफायर कन्वर्ट एसी इंटू डीसी. रेक्टिफायर कन्वर्ट एसी इंटू डीसी. कन्वर्ट डीसी इंटू एसी करतंय का? नाही. डीसी ला एसी मध्ये कोण कन्वर्ट करतं? डीसी ला एसी मध्ये जो कन्वर्ट करतो त्याला म्हणतो आपण इन्व्हर्टर. घरी सप्लाय असतो बघा, सप्लाय इन्व्हर्टर. सप्लाय कट झाला की इन्व्हर्टरच्या ज्या बॅटरीज आहेत त्या चार्ज व्हायला लागतात. म्हणजे त्या चार्ज झालेल्या स्टोअर होतात आणि तो जो डीसी आहे परत लाईट गेली की तो एसी मध्ये कन्वर्ट करतो. तो कोण करतो? इन्व्हर्टर. म्हणजे दिस इज अ फंक्शन ऑफ इन्व्हर्टर अँड दिस इज अ फंक्शन ऑफ रेक्टिफायर. म्हणजे एकाच क्वेश्चन मध्ये बघा आपण खूप सारे जे पॉइंट्स आहेत ते क्लिअर करतोय. रेक्टिफायर कन्वर्ट एसी इंटू डीसी अँड ट्रान्सफॉर्मर डू नॉट कन्वर्ट एसी इंटू डीसी, डू नॉट कन्वर्ट डीसी इंटू एसी. डीसी तर देतच नाही आपण ट्रान्सफॉर्मरला. ओके. म्हणजे हे दोन्ही ऑप्शन काय आहेत? हे दोन्ही ऑप्शन चूक आहेत. आता इथे ऑप्शन आहे स्टेप डाऊन और स्टेप अप द डीसी व्होल्टेज अँड करंट. बऱ्याच जणांना हे बरोबर वाटेल, पण लक्षात ठेवा इथे काय दिलेलं आहे? डीसी. आपण ट्रान्सफॉर्मरला डीसी देत नाही. तर दिस इज अगेन अ रॉंग आन्सर. मग आता एकच स्पेसिफिक ऑप्शन उरलाय, तो स्टेप डाऊन और स्टेप अप द एसी व्होल्टेज अँड करंट. दॅट इज अ ट्रू स्टेटमेंट. ओके. मग ह्याचा अर्थ इथे जर एखादा स्पेसिफिक क्वेश्चन असता की फंक्शन ऑफ अ ट्रान्सफॉर्मर किंवा आउट ऑफ फॉलोइंग विच इज नॉट अ फंक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर, आउट ऑफ फॉलोइंग विच इज नॉट अ फंक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर, तर मग याच्या जागी हे जर नसतं इकडे तर ऑप्शन काय असता? ऑल ऑफ अबोव. ऑल ऑफ अबोव. हे तीनही फंक्शन त्याचे नाही आहेत. बरोबर आहे. म्हणजे बघा तिथल्या तिथेच क्वेश्चन तयार होऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आपण डिस्कस करूया. पटकन तुम्ही ABCD पैकी करेक्ट ऑप्शन कमेंट सेक्शन मध्ये टाका. फॉर अ स्टेप अप ट्रान्सफॉर्मर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. मी पहिले सांगितलं तुम्हाला काय करायचंय आपल्याला. आपल्याला प्रत्येक पर्टिक्युलर टॉपिक साठी ट्रू स्टेटमेंट फक्त काढायचे. ट्रू स्टेटमेंट जर बरोबर काढले तर बाकी सगळे स्टेटमेंट आपण काढू शकतो. फॉर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर व्होल्टेज लेवल वाढतीये. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. आता इथे बघा एकतर ऑप्शन असा दिलेला असतो किंवा ऑप्शन असा दिलेला असतो. म्हणजे ऑप्शन असाही असू शकतो के ग्रेटर दॅन 1, के लेस दॅन 1, सी के इज इक्वल टू 1 अँड ऑल ऑफ अबोव. ऑल ऑफ अबोव. म्हणजे हे दोन मेथड झाल्यात बघा. असंही लिहू शकतात, असंही लिहू शकतात. के काय आहे? के आहे टर्न्स रेशो किंवा ज्याला म्हणतो आपण
व्होल्टेज ट्रान्सफॉर्मेशन रेशो किंवा म्हणतो त्याला ट्रान्सफॉर्मेशन रेशो. ओके, मग आता या केसमध्ये जर बेसिक आयडिया तुम्ही ट्रान्सफॉर्मरची डिस्कस केली तर आपण जस्ट मेन्शन करू शकतो. इथे बघा, हा ट्रान्सफॉर्मर आहे. ओके, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग, ही झाली प्रायमरी वाइंडिंग, ही झाली सेकंडरी वाइंडिंग. आता याच्यामध्ये सगळे पॅरामीटर्स टाकूया आपण. पॅरामीटर्स कुठले आहेत बघा. इकडे इनपुट व्होल्टेज आहे V1, त्याच्यामुळे करंट फ्लो होतो I1, त्याच्यामुळे फ्लक्सेस जनरेट होतात फाय, त्या फ्लक्सेस इथे EMF इंड्यूस करतात E1. इकडे नंबर ऑफ टर्न्स आहेत N1. ह्या फ्लक्सेस सेकंडरीला लिंक होतात आणि EMF इंड्यूस करतात E2. त्याच्यामुळे इथे व्होल्टेज इंड्यूस होतं E2, त्याच्यामुळे करंट जनरेट होतो I2. तो करंट लोडमध्ये गेला की तुम्हाला मिळतो V2. म्हणजे बघा किती पॅरामीटर्स आहेत. N1 N2 number of turns in primary winding and secondary winding, I1 and I2 current in primary winding, secondary winding, V1 and V2 input voltage and load voltage, and E1 and E2 induce EMF in primary winding and secondary winding. मग याच्यामध्ये आपल्याला जो रेशो मिळतो तो रेशो असतो ट्रान्सफॉर्मेशन रेशो. तो रेशो असतो ट्रान्सफॉर्मेशन रेशो. मग तो काय आहे? N2 divided by N1 is equal to V2 divided by V1 is equal to E2 divided by E1 is equal to I1 divided by I2, and this is equal to K. What is K? K is a transformation ratio. मग लक्षात ठेवा, number of turns and number of voltage are in proportional. Higher the number of turns, higher the voltage. जेवढ्या नंबर ऑफ टर्न्स जास्त तेवढं व्होल्टेज जास्त. म्हणजे एखादा ट्रान्सफॉर्मर आहे, हा सिम्बॉल काढला मी ट्रान्सफॉर्मरचा, ही आहे प्रायमरी वाइंडिंग, हा आहे कोअर आणि ही आहे सेकंडरी वाइंडिंग. आता इथे ही आहे प्रायमरी वाइंडिंग NP, सेकंडरी वाइंडिंग NS. काय दिसतंय तुम्हाला? प्रायमरी वाइंडिंग ग्रेटर दॅन सेकंडरी वाइंडिंग. म्हणजे याचा अर्थ काय होईल? प्रायमरी व्होल्टेज इज ग्रेटर दॅन सेकंडरी व्होल्टेज. म्हणजे इथलं व्होल्टेज जास्त, इथलं व्होल्टेज कमी, म्हणजे हायर व्होल्टेजला लोअर व्होल्टेज मध्ये कन्वर्ट करतोय. म्हणजेच तो कुठल्या टाईपचा ट्रान्सफॉर्मर आहे? स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. आणि ह्याच कंडिशन जर उलट्या केल्या तो ट्रान्सफॉर्मर कुठला असेल? स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. म्हणजे ह्याचा अर्थ जर आपण स्पेसिफिक ऑप्शन्स चेक केले इथे तर आपल्याला आउटपुट दिसेल बघा की काय रिलेशन आहेत आणि काय पर्टिक्युलर एक्झॅक्ट ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. मग कुठला आहे? N2 ग्रेटर दॅन N1, N2 लेस दॅन N1, N2 इज इक्वल टू N1. म्हणजे बघा आता इथे N2 ग्रेटर दॅन N1. आता N2 ग्रेटर दॅन N1 म्हणजे नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी ग्रेटर दॅन नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी. आताचीच डायग्राम परत एकदा काढूया. एक सिंपल वे आहे. नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी आर ग्रेटर. ओके, सेकंडरीच्या जास्त टर्न्स आहेत, इथे जास्त टर्न्स काढतोय, हे आहे N2. आणि प्रायमरीच्या कमी टर्न्स आहेत, हे आहे N1. मग N2 ग्रेटर दॅन N1 म्हणजे लोअर व्होल्टेज हायर व्होल्टेज मध्ये कन्वर्ट होतंय. म्हणजे हे काय आहे? स्टेप अप. स्टेप अप विचारलंय का? बरोबर. म्हणजे तुमचा परफेक्ट ऑप्शन कुठला येईल? ए. मग इथे येईल, पण जर मी हे चेंज केलं, जर मी इथे स्टेप अपच्या जागी स्टेप डाऊन केलं, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. मग स्टेप डाऊन साठी कुठला आहे? स्टेप डाऊन मध्ये N2 लेस दॅन N1. बरोबर आहे. इथे जर मी म्हणजे इथे जर स्टेप डाऊन लिहिलं तर कुठला ऑप्शन करेक्ट आहे? N2 लेस दॅन N1. ओके, आता परत चेंज करूया आपण. परत चेंज काय करू शकतो? इथे काय लिहू शकतो मी? आयसोलेशन. आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर. आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय? इनपुट आणि आउटपुट सारखं. हे इनपुट आणि आउटपुट सारखं. म्हणजे बघा इथे जर मी पर्टिक्युलर व्हॅल्यू चेंज केल्या, वर्ड चेंज केले तर माझा ऑप्शन काय येतोय? चेंज होतोय. म्हणजे असं नाही की इथे मग तुम्हाला बेसिकली हेच ऑप्शन येतील. क्वेश्चन सेम असेल पण ऑप्शन सपोज जर वेगवेगळा असेल, म्हणजे ऑप्शन लिहिण्याची मेथड सुद्धा बघून घ्या एकदा. हे असं लिहिलं काय
किंवा V2 ग्रेटर दॅन V1 लिहिलं काय, किंवा I1 लेस दॅन I2 लिहिलं काय, इट इज वन अँड द सेम. इथे V2 लेस दॅन V1 किंवा I1 ग्रेटर दॅन I2, इट इज वन अँड द सेम. आणि इथे सुद्धा V2 इज इक्वल टू V1, I1 इज इक्वल टू I2. येते लक्षात? म्हणजे हे ऑप्शन असू शकतात, हे ऑप्शन असू शकतात, हे ऑप्शन असू शकतात, हे ऑप्शन असू शकतात. यालाच रिव्हर्स करूया आपण. फॉर एक्झाम्पल, फॉर अ ट्रान्सफॉर्मर K इज ग्रेटर दॅन 1, then the transformer is option A step up, option B step down, option C isolation, ऑप्शन डी ऑल ऑफ अबो. म्हणजे बघा रिव्हर्स इंजिनिअरिंग केली. हे इकडे ठेवलं आणि ट्रान्सफॉर्मरचे जे टाइप्स आहेत ते खाली ठेवले. म्हणजे एकाच याच्यामधनं कितीतरी क्वेश्चन्स आपले तयार होऊ शकतात. ओके, नाउ बेस्ड ऑन द कंस्ट्रक्शन ऑलरेडी डिस्कस केलंय, त्याच्यावरचा हा एक सिंपल क्वेश्चन आहे. डायइलेक्ट्रिक मिनरल ऑइल इज यूज इन कुठल्या टाईपच्या ट्रान्सफॉर्मर मध्ये. आता सगळ्यात महत्वाचं पॉइंट की ऑइल वापरतात कशाला. मी तुम्हाला सांगितलं 2 ॲप्लिकेशन्स आहे. हा एकमेव असा क्वेश्चन आहे की जो रिपीट झाला होता एक्झाम मध्ये. ओके, तर या केसमध्ये ऑइल कशासाठी वापरतात, ऑइल वापरतात कुलिंगसाठी आणि इन्सुलेशनसाठी. कुलिंग कशाचं, त्या पर्टिक्युलर ट्रान्सफॉर्मरचं, आणि इन्सुलेशन कशासाठी, तर ज्या फ्लक्सेस आहेत मॅग्नेटिक फील्ड त्या लीक होऊ नये, त्या एअरमध्ये जाऊ नये. ओके, तर त्या एअरमध्ये जाऊ नये त्याच्यासाठी इन्सुलेशन वापरतात. दॅट इज नथिंग बट द ऑइल. मग हे ऑइल कुठल्या प्रकारचं असतं, नॅफ्थेनिक ऑइल असतं किंवा डायइलेक्ट्रिक मिनरल ऑइल असतं. मग हे कुठल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये वापरतात, तर लक्षात घ्या, स्मॉल ट्रान्सफॉर्मर, मीडियम ट्रान्सफॉर्मर, लार्ज ट्रान्सफॉर्मर, इन ऑल ट्रान्सफॉर्मर. लक्षात घ्या, स्मॉल ट्रान्सफॉर्मर मध्ये ऑइलच काय पण कंटेनर सुद्धा वापरत नाहीत. कारण जर छोटे ट्रान्सफॉर्मर बघितले त्याच्यामध्ये 2च बेसिक एलिमेंट असतात. एक असतो तुमचा बेसिकली स्पेसिफिक कोर आणि दुसरा असतो पर्टिक्युलर वाइंडिंग. तो वाइंडिंग आणि कोर आर द एलिमेंट्स. ओके, त्याच्यामुळे इथे वापरत नाही. मीडियम साईज मध्ये सुद्धा वापरत नाही. सहजासहजी सेंटर टॅप टाईपचे मीडियम साईज जे ट्रान्सफॉर्मर आहे ते मार्केटमध्ये वापरतात, पण त्याच्यामध्ये ऑइल वापरत नाहीत. मग वापरतात कुठे, लार्ज ट्रान्सफॉर्मर्स. तो व्हॉट इज अ करेक्ट ऑप्शन फॉर दिस, तो लार्ज ट्रान्सफॉर्मर ऑलवेज यूज अ डायइलेक्ट्रिक मिनरल ऑइल. तो दिस इज नथिंग बट द पर्टिक्युलर पार्ट. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन, पटकन तुमचा ऑप्शन क्लिक करा इथे. फॉर अ ट्रान्सफॉर्मर गिवन ऑपरेटिंग ॲट अ कॉन्स्टंट लोड करंट मॅक्सिमम इफिशियन्सी विल ऑकर ॲट. आता मॅक्सिमम इफिशियन्सी ज्या महत्वाच्या कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्स लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाची कंडिशन इफिशियन्सी इटानी दाखवतो आपण. मॅक्सिमम इफिशियन्सी किती असते, मॅक्सिमम इफिशियन्सी असते 100%. पण तेवढी मिळते का, नाही. ट्रान्सफॉर्मर इज अ इफिशियंट डिव्हाइस पण मिळत नाही. तर इटा मॅक्सिमम इफिशियन्सी इज व्हेन द कोर लॉस is equal to the specific, we can say that the iron loss. So we just have this particular relations. तो हे जे आहे ही एक कंडिशन्स महत्वाची आहे, पण इथे ती कंडिशन दिलेली आहे का, नाही. इथे ज्या कंडिशन दिलेल्या आहेत 0.8 लीडिंग पॉवर फॅक्टर, 0.8 लॅगिंग पॉवर फॅक्टर, 0 पॉवर फॅक्टर अँड युनिटी पॉवर फॅक्टर. 0 पॉवर फॅक्टर कधीच नसायला पाहिजे, कारण सर्किट इफिशियंट राहत नाही. इफिशियंट कधी असतं, जेव्हा इफिशियन्सी 100% असेल, म्हणजे युनिटी पॉवर फॅक्टर. तर दिस इज अ करेक्ट आन्सर फॉर दॅट वन. दिस इज अ वन कंडिशन. बघा, म्हणजे कुठल्याही पर्टिक्युलर क्वेश्चनच्या ऑब्जेक्टमधनं आपल्याला स्टडी करता येतो. ह्याच टाईपचे क्वेश्चन्स जे आहेत हे सहजासहजी एक्झाममध्ये विचारले जातात. हे स्पेसिफिक पर्टिक्युलर लक्षात घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर तुम्ही आमचे चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि मिळवा परीक्षांचे अपडेट्स, मोफत स्टडी मटेरियल आणि व्हिडिओ लेक्चर्स. धन्यवाद.